स्वागत करू आणि काही वेळातच आपण त्यांना ऐकूया. तत्पूर्वी भारत विकास परिषदेची एक थोडक्यात ओळख की हा भारत विकास परिषद काय कार्य करतं हे सांगण्यासाठी वाई शाखेच्या अध्यक्ष प्रवीणा ओसवाल 2 मिनिट आपल्याला मार्गदर्शन करतील. नमस्ते. मी थोडक्यात तुम्हाला भारत विकास परिषदची माहिती करून देते. भारत विकास परिषद ही संपूर्ण भारतभर व भारताबाहेरही काम करणारी राजकारण विरहित सामाजिक संस्था आहे आणि ती पंचसूत्रीवर आधारित काम करते. तर त्याच्यामध्ये आपण पंचसूत्री आहे ती संपर्क, सहयोग, संस्कार, सेवा आणि समर्पण. समाजातील विविध क्षेत्रातील व्यक्ती ज्या सधन समर्थ, प्रवृत्त त्यागी आहेत, अशा व्यक्ती निस्वार्थीपणे सेवा देत असतात आणि समाजातील विविध कार्यांसाठी ते काम करत असतात. त्याच्यामध्ये संस्कारमध्ये राष्ट्रीय सामूहिक स्पर्धा घेतल्या जातात. तसेच भारत को जानो प्रश्न मंजुषा स्पर्धा घेतल्या जातात. ह्याच्यामध्ये विविध शाळेचे विद्यार्थी सहभाग घेतात. ही स्पर्धा शाखा स्तरावर होते. त्याच्यातील विजयी उमेदवार आहेत ते प्रांत स्तरावर भाग घेतात. तिथून पुढे रिजन स्तरावर आणि तिथून पुढे भारतीय स्तरावर या स्पर्धा होतात. आपण 2 वर्ष झाले या स्पर्धा घेत आहोत. कोरोनापूर्वी आपण प्रत्येक शाळेमध्ये घेत होतो. आता कोविडमध्ये आपण त्या ऑनलाईन घेत आहोत आणि आतापर्यंत वाईच्या माध्यमातून जवळजवळ 200 विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे व प्रावीण्य मिळवलेले आहे. तसेच आपण गुरुवंदन, छात्रवंदन हा कार्यक्रम पण घेत असतो. सेवा या पंचसूत्री अंतर्गत अपंगांना मोफत जयपूर फूट बसवणे, विकलांग पुनर्वसन, वनवासी सहायता योजना, ग्राम विकास व वस्ती विकास योजना, रुग्णालये, मोफत दवाखाने, नेत्रचिकित्सा व नेत्रदान, रक्तदान, रक्तपेढ्या असे विविध कार्यक्रम सेवा अंतर्गत राबवले जातात. तसेच समाजातील वंचित वर्गासाठी ठिकठिकाणी तसेच गरजेनुसार आवश्यक प्रकल्पही घेतले जातात. समाजातील सर्व स्तरातील व्यक्तींमध्ये सामाजिक ऋणाच्या जबाबदारीची जाणीव करून देऊन समर्पणाची भावना निर्माण करणे हे भारत विकास परिषदेचे उद्देश आहे. तर याच सेवा अंतर्गत आपण हे शिबिर मार्गदर्शन आयोजन केलेलं आहे. तरी मी पुढील सूत्रे वृषालीकडे सुपूर्द करते. जास्त वेळ न घेता आपण ज्यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी उत्सुक आहोत, मार्गदर्शन ऐकण्यासाठी, त्या मॅडमला मी विनंती करते, कल्याणी मॅडमला विनंती करते की आपण आपले मार्गदर्शन सुरू करावे. मॅडम प्लीज. चालेल, धन्यवाद. भारत विकास परिषद वाई शाखा, आपण एवढं मोठं प्रोग्राम अरेंज केला आणि त्याच्यासाठी मला बोलवलं गेस्ट लेक्चरर म्हणून, त्याच्यासाठी आपल्या सर्वांचं अभिनंदन करते. आणि त्याच्याबरोबर आमच्या जुगाड काउन्सिलिंग सेंटरला सोशल अवेअरनेस ऑफ, ऐकू येतंय ना? एम आय ऑडिबल? ऐकू येतंय ना? येस मॅम. हा, जुगाड काउन्सिलिंग सेंटरला सोशल अवेअरनेस ऑफ मेंटल हेल्थ ह्याच्यासाठी बक्षीस मिळालेलं आहे आणि तेच काम आम्ही पुढे चालू करतोय की जेवढं समाजातल्या लोकांना आपल्याला जे ज्ञान आहे ते माहिती करून दिलं की सदृढ भारत बनवण्यासाठी आमची मदत होते. म्हणून जुगाड काउन्सिलिंग सेंटर 10 वर्षापासून कोल्हापुरात आम्ही सुरू केलेलं आहे. त्याच्यामध्ये लाईफ स्किल्स म्हणजे जीवन कौशल्य शिकवण्याचं सातत्यानं प्रयत्न असतं. बाकी वृषालीनं डिटेल्स सांगितलेलेच आहेत, त्यामुळे मला वाटतं की आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया. अतिशय योग्य वेळेला आपण ह्याची माहिती आणि डिटेलिंग्स जे आहेत पॅन्डेमिक रिलेटेड, आता सध्या जी महामारी सुरू आहे त्याचे करतच आहेत. त्याच्याबरोबर मेंटल हेल्थ वर्कर्स किंवा सोशल सर्व्हिस मध्ये काम करणारे लोक, सायकॅट्रिस्ट, सायकोलॉजिस्ट, टीचर्स, पेरेंट्स यांची फार मोठी योगदान ठरणार आहे. तर ह्या योगदानामध्ये काय होणार आहे की झालेला जो डिस्टर्बन्स आहे तो बऱ्यापैकी हलका होण्यासाठी आपण मदत करत आहोत. सगळ्याचकडे क्रायसिस सुरू आहेत, त्या क्रायसिसमध्ये काहीतरी थोडंसं खारीचा वाटा जुगाड काउन्सिलिंग सेंटर आणि त्याच्या टीमला मिळते. ह्याच्यासाठी मी मनपूर्वक आपल्या सर्वांचे आभार मानते. आणि माझ्या प्रेझेंटेशनला सुरुवात करायच्या आधी मी सर्वांना एक विनंती करते की नेहमी प्रॅक्टिस करा मेंटल हायजीनसाठी. चालेल, मी आता सुरुवात करते, प्रेझेंटेशनची सुरुवात करते.
स्लाइड दिसते आपल्या सर्वांना? कुणी एकाने रिप्लाय केली तरी चालेल. येस मॅम. येस, ओके. हाऊ टू रेज मेंटली अँड इमोशनली हेल्दी किड्स, आजचा विषय दिलेला आहे. तर ह्या विषयाला जायच्या आधी एक 2-4 स्टेप्स आपल्याला करावे लागतील, त्यांची जाणीव करून घ्यायला लागेल. त्यात सगळ्यात महत्वाचं असणार आहे की काय बाबा मेंटली हेल्दी याचा अर्थ काय आहे. मेंटली आणि इमोशनली जवळपास एकाच लेवलवरती भावना आणि आरोग्याशी रिलेटेड आहे. तर ज्या वेळेला आपण मेंटली हेल्दी म्हणतो किंवा मनस्वास्थ्य हे जे म्हटलं जातं, हल्ली निरामय जीवन म्हणजे जवळपास स्वस्थ शरीर आणि स्वस्थ मन हे गोष्ट अतिशय दुर्लभ होत चाललेलं आहे. बऱ्याच लोकांना माहिती नाही की स्वस्थ मन म्हणजे काय आहे. त्याच्यासाठी डॉक्टर NC सूर्य जे निम्हान्सचे एक्स डायरेक्टर होते, मेन होते, त्यांनी खूप सुंदर व्याख्या केलेली आहे. त्या व्याख्येमध्ये असं म्हटलं जातं, मानसिक आरोग्याची व्याख्या आहे, तुम्ही स्वतःशी स्वस्थ असलं पाहिजे. म्हणजे आय शुड बी कम्फर्टेबल विथ मायसेल्फ, मी माझ्याबरोबर कम्फर्टेबल असलं पाहिजे. इतरांना तुमच्या सानिध्यात स्वस्थ वाटलं पाहिजे, म्हणजे दुसऱ्यांना सुद्धा माझ्याबरोबर कम्फर्टेबल वाटलं पाहिजे. आणि ह्या दोन्हीपेक्षा महत्वाची तिसरी गोष्ट जी आहे ती तुम्ही स्वतःमधील दोष, उणिवा शोधून त्या दूर करत राहिले पाहिजे. म्हणजे नुसतंच मी कम्फर्टेबल माझ्याबरोबर आहे, माझ्या प्रेझेन्स मध्ये किंवा सगळे बाकीचे कम्फर्टेबल आहेत एवढं नाही पुरत आहे. तिसरा जो भाग आहे तो खूप महत्वाचा आहे की मी माझ्यातला दोष आणि उणिवा शोधून काढल्या पाहिजेत आणि पुन्हा नुसतं शोधून नाही चालत, त्यांना दूर करता राहिलं पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय, स्वतःशी स्वस्थ असणं म्हणजे आत्मभान असणं. तर एवढ्या मोठ्या विषयाला आपण हात घालतोय, तर त्यामुळे मनस्वास्थ्य म्हणजे काय, मेंटली हेल्दी म्हणजे काय, ह्या गोष्टींची आपल्याला बऱ्यापैकी कल्पना यायला सुरुवात होते. मग एवढं सगळं झालं की मनस्वास्थ्य आपल्याला कळलं, डेफिनेशन्स कळल्या, कम्फर्ट लेवल कळली, आणि ह्या तिन्ही गोष्टीमध्ये आपण कुठे ना कुठेतरी कमी पडत असतो आणि त्या सातत्यानं रिपेअर करत राहिलं पाहिजे. तर नंतर प्रश्न येतो की बाबा मन म्हणजे काय, मन म्हणजे काय. ह्याच्यासाठी बरीच पुस्तकं, अगदी ऋग्वेदापासून ते पुराण काळापासून, मनाच्या श्लोकापासून बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे एखादं वाक्य जरी आपण त्यातलं घेतलं तरी आपलं आयुष्य पुरत नाही. ज्ञानेश्वरीतली गोष्ट घेऊ, भगवद्गीतेतली घेऊ, कुठलीही घेऊ, अल्बर्ट एलिस वाचू, जे कृष्णमूर्ती घेतलं तरी, विवेकानंदांनी एवढं मनावरती लिहिलेलं आहे. पण ह्या सगळ्यामध्ये मॉडर्न सायन्सशी रिलेटेड IPH जे आहे, आनंद नाडकर्णी सरांचं ठाण्यामधलं, ते मनाबद्दल खूप अगदी साध्या सोप्या भाषेत त्यांचे इन्स्टिट्यूट असं म्हणते की मन म्हणजे काय, असतं तरी कुठे, दिसतं तरी कसं. बऱ्याच लोकांना मी हा प्रश्न विचारल्यानंतर इमिजिएटली दुसरा प्रश्न विचारते, असतं कुठं, डोक्यात असतं, हृदयात असतं, गुडघ्यात असतं का घोट्यात असतं, कुठे असतं, ओळखायचं कसं ह्या मनाला. पण ह्या मनाला ओळखता तरी आलं पाहिजे, त्याची ऍक्शन्स कळलं पाहिजे, कसं ते व्यक्त होतं हे कळलं पाहिजे. त्याच्यासाठी एक खूप सिंपल गोष्ट आहे की आपल्या मनाची सेन्सरी इनपुट्स असतात. म्हणजे हे काही आपले सेन्सरी ऑर्गन्स आहेत, म्हणजे कान, नाक, डोळा, ह्याच्या थ्रू जे काही जातं, टंग म्हणा, स्किन म्हणा, ते सगळं मनाला, मन त्याच्यातून ग्रास्प करतं. आणि मनाला ओळखायचं कसं किंवा मन कशाला म्हणायचं असं जर आपण म्हटलो तर आपली विचार, भावना आणि कृती, विचार, भावना आणि व्यवहार, बिहेवियर, थिंकिंग, फिलिंग, ऍक्शन और बिहेवियर, ह्या सगळ्यांचं अदृश्यपणे सांगड घालणाऱ्या गोष्टीला मन म्हटलं जातं. नेहमी मी उदाहरण माझ्यावरती देते, म्हणजे मग खूप सोपं पडतं सगळ्यांना सुद्धा ऐकायला. समजा अगदी एक उदाहरण सांगते तुम्हाला. समजा अगदी मला वजन उतरवायचं आहे, मी ठरवलेलं मला वेट लॉस करायचं किंवा एक्सरसाइजला जायचंय. माझा विचार काय झाला, मला फिटनेस मध्ये राहायचं. आणि सकाळी उठताना अलार्म वाजलं की मी काय करते, राहू दे, काल दिवसभर इतकं काम केलंय आणि आज परत काम आहे, जरा सुद्धा सुट्टी नाहीये, मी अलार्म बंद करून टाकते. आणि मग कृती काय होते, मी झोपते. म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला,
माझा विचार, माझी भावना आणि माझी कृती त्याच्यामध्ये अजिबात सांगड नाही आहे. कारण इथे मी माझ्या भावना काय चालू आहे त्याच्यावर कधीच दखल घेतलेली नाही. त्याला मी ऑर्डर करते सातत्यानं की असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. त्यामुळे मन ओळखतं आणि हे असं आपण बायफरकेट करू शकत नाही बरं का. जसं अगदी साध्या भाषेत म्हणायचं तर समजा कॉफी बनवली आपण. कॉफी केल्यानंतर त्यातलं दूध कुठलं, साखर कुठलं, कॉफी कशी आहे, हे आपण सेपरेट करू शकत नाही. तसं विचार, भावना, कृती सेपरेट करण्यासाठी खूप आपल्याला सेल्फ अवेअरनेस असावा लागतो. ज्यावेळेला आपण आपल्याबद्दल सातत्यानं ऑब्झर्वेशन करायला लागतो माइंडफुली, त्यावेळेला आपल्याला कळतं की अरे हे माझा विचार आहे बरं का. इथे माझी भावना प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळे माझ्याकडून कृती होत नाहीये. आता तुम्ही हा एवढा मोठा इव्हेंट अरेंज केला. कोणाच्या तरी डोक्यामध्ये हे विचार सुरू झाले सातत्यानं, की आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि त्याच पद्धतीनं तुमच्या सगळ्यांची भावना झाली आणि त्यामुळे ती कृती एकत्रितरित्या पूर्ण झाली. आणि ज्या वेळेला हे सगळे एका लाईनवरती असतात, त्यावेळेलाच सक्सेस मिळतं. म्हणजे जे काही सक्सेस आपण म्हणतो, त्याला डिफाईन करायला गेलं तर तिन्ही फॅक्टर्स हे कोऑर्डिनेटेड असावे लागतात एकमेकांशी. तर मग आपल्याला सक्सेस मिळतं. आणि ह्या सगळ्यामध्ये महत्वाचं काय असतं, की वास्तवाची जाणीव आणि विवेकाची कस हाती असल्याने त्यांचा परिस्थितीवरचा ताबा सुटत नाही, असं एक स्टेटमेंट आहे वाघ मॅडमचं. याचा अर्थ काय, की ज्याला कुणाला आपलं मन म्हणजे काय माहिती आहे किंवा इमोशनल इंटेलिजन्स माहिती आहे, ह्या लोकांचा युजली परिस्थितीवरचा ताबा सुटत नाही. बऱ्याच वेळेला परिस्थितीवरचा ताबा सुटतो आपला, कारण आपण युजली दोनच पद्धतीनं रिॲक्ट होतो. ते दोनच पद्धतीनं रिस्पॉन्स आणि रिॲक्ट असं म्हटलं जातं त्याला. आयदर वी रिस्पॉन्ड म्हणजे एक एक पद्धतीचा आपण प्रतिक्रिया तरी देत असतो किंवा प्रतिसाद तरी देत असतो. मग आपण जर रिॲक्ट झालं, कुणी का रे म्हटलं की आपण का रे म्हटलं की तिथून पुढे संपला विषय सगळा. कुणी का रे म्हटलं की अरे काय झालंय? काय बिघडलंय का? काय बिनसलंय ना? असं का विचारतेस? काय प्रॉब्लेम आहे? तुझा टोन का वाढलाय? तुझा आवाज का वाढलाय? डिस्टर्ब आहेस का तू? हे जर आपण त्यांना रिस्पॉन्स दिला चांगल्या पद्धतीनं, तर मग नक्कीच तिथे हेल्दी कम्युनिकेशनची सुरुवात होते. आणि हे सगळं आपण युजुअली मी नेहमी म्हणताना म्हणते, की आपण जिवंत असणं आणि जगणं ह्यातला जर फरक आपल्याला समजला, तर मग आयुष्य सुखाचं होतं. खूप मोठा फरक आहे आणि हे फरक शिकण्यासाठीच जीवन कौशल्य शिकावे लागतात. आणि हे जीवन कौशल्य शिकण्यासाठी, शिकवण्यासाठी जुगाड काउन्सिलिंग सेंटरची टीम तरी आहेच. त्याच्यामध्ये 25-30 वर्ष अनुभव असलेले लोक आम्ही आहोतच. पण आमच्याबरोबर खूप ज्युनियर्स सुद्धा आहेत. त्यांना माहिती असतं, की जीवनाचं उद्दिष्ट हे सर्वेपी सुखिनः सन्तु. मग ते ठरवतात, की आपण पाया घालायची आहे. त्यामुळे जसं आपण नावच आपलं असं आहे, की भारत विकास मंचतर्फे एवढ्या सगळ्या ह्याच्यात करते आमचा एक मोलाचा वाटा मिळाला. त्याबद्दल अतिशय टीमतर्फे मी धन्यवाद करते. आणि मग आपण एक तर आपण आज मुलांच्या बद्दल बोलणार आहोत. त्यामुळे मुलांच्या बद्दल जे काही आपण डेफिनेशन ठरवलंय, त्याच्याबद्दल मी आता बोलले आणि आता आपण पुढची स्टेप घेऊ. नेक्स्ट स्लाइड शेअर करते मी. हे सगळे भावना आपले आहेत. व्हॉट आय नीड टू नो अबाउट माइंड. मनस्वास्थ्य म्हणजे काय? मेंटली हेल्दी म्हणजे काय? ह्या गोष्टींचं आत्ताच आपण गो थ्रू केलेलं आहे. आता ज्या वेळेला मी आपल्याला इमोशनल इंटेलिजन्स बद्दल थोडं बोलेन, त्यावेळेला तुम्हाला पुन्हा ही स्लाइड मी घेईन. त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवण्यासाठी की काय लक्षात येतं ह्यात. नेक्स्ट स्लाइडला जाते मी. एक सेकंड फक्त. एक मिनिट. एकच मिनिट मी थोडंसं पॉज करते. चालेल, दिसतंय? स्लाइड दिसते सगळ्यांना? येस मॅम. येस, ओके. थँक यू सो मच.
ओके, आता आपण खूप महत्वाच्या मुद्द्यावरती येतोय की मॅरेज. आपल्याला मुलं त्यांना वाढवणं त्याच्या आधीचे काही स्टेप्स भारतात तरी ठरलेले आहेत. भारतात अजूनही संख्या कमी आहे सिंगल पेरेंटिंगची किंवा लग्न न करता मुलं होण्याची आपल्याकडे अजून तरी प्रोसेस नाहीये. ज्या वेळेला आपण मॅरेज ही कन्सेप्ट घेतो, आयदर ती हिंदू पद्धतीनं लग्न झालेलं असेल, इस्लामिक असेल किंवा ख्रिश्चन पद्धतीनं असेल, तरी सुद्धा काही गोष्टी तिथे ठरलेल्या आहेत. म्हणजे युजली लग्नासाठी आयदर इट विल बी अ लव्ह मॅरेज ऑर इट विल बी अन अरेंज मॅरेज, कुठलंही लग्न असेल तरी सुद्धा इंडियामध्ये मॅरेज इज अन इन्स्टिट्यूशन. म्हणजे खूप मोठ्या पद्धतीने इंडियामध्ये लग्न केलं जातं. भारतामध्ये कधीच दोन व्यक्तींमध्ये लग्न होत नाही, तिथे दोन परिवारांमध्ये लग्न होतं आणि परिवाराच्या प्रत्येकाचं प्रत्येकाशी जुळावं लागतं, म्हणजे मग ते लग्न टिकून राहतं. मी सांगताना सांगते, लग्न होणं हे खूप सोपं आहे, असं काही अवघड नाहीये त्याच्यामध्ये. इट्स अ सेलिब्रेशन लाईफचं. पण लग्न टिकवणं हे फार अवघड आहे आणि ते टिकवण्यासाठी बऱ्याच गोष्टी सुरुवातीपासून लक्ष ठेवून आपण अभ्यास केला की आपल्याला लक्षात येतं की काय काय गोष्टी आहेत. भारतामध्ये किंवा हिंदू धर्मामध्ये किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये सुद्धा लग्न कंपॅरेटिव्हली कंपल्सरी असतं. कंपॅरेटिव्हली हा शब्द वापरते मी, कारण ऑब्लिगेटरी असतं कंपल्सरी म्हणण्यापेक्षाही. कारण अनलेस लग्न केल्याशिवाय काही विधी करता येत नाहीत. त्यामुळे पूर्वी असं म्हटलं जायचं की लग्न हे धर्म म्हणजे काही रिलिजियस गोष्टी करण्यासाठी इसेन्शियल आहे. रती म्हणजे सेक्स ग्रॅटिफॅक्शन साठी गरजेचं आहे. शिवाय प्रजा म्हणजे प्रोक्रिएशन साठी लग्न करायचं आहे. पण हल्लीच्या काळामध्ये आपण लग्न का करतो? आयदर आपण अरेंज मॅरेजला गेलो की एक सिस्टम ठरलेली असते की फॅमिली बघायची, स्टेटस बघायचे, संस्कार बघायचे, कास्ट बघितलं जातं, शिवाय बाकीच्या गोष्टी देवाणघेवाणची ते केले जातात. आणि हेच जर लव्ह मॅरेज केलेलं असेल तर काय होतं, मेजॉरिटी टाइम इट्स विदाउट पेरेंट्स असतं आणि मग इन्फॉर्म केलं जातं. इथे मुलगा मुलगी एज्युकेशन बाकीचे सगळे म्हणजे फिजिकल अपिअरन्स, वेदर दे आर गोइंग टू क्लिक विथ इच अदर, हे महत्वाची गोष्ट असते. आणि ते स्किल्स वगैरे सगळे ठरलेले असतात. लग्न कुठल्याही पद्धतीनं हो, पण ते टिकण्यासाठी 4 गोष्टींची कॉम्प्लिमेंटरी असणं, किंवा लग्नामध्ये आम्ही इंग्लिश एक शब्द वापरतो कॉन्ग्रुअन्स. म्हणजे मी अॅनाटॉमी शिकवते त्यामुळे मी बोलू शकते. आपला हा हिप जॉईंट आहे किंवा खुबा आहे, त्याच्यामध्ये वरती एक चपटा बोन आहे आणि माझा हात दिसत असेल बहुतेक, खालच्या बाजूला एक फीमर आहे. म्हणजे ज्या वेळेला मी असं होते त्यावेळेला तू असं झालं पाहिजे. म्हणजे ही जी मुवमेंट आहे एकमेकांशी कोऑर्डिनेटेड, एकमेकांशी समजूत असलेली मेल फिमेल बोन्स असतात. दे मेंटेन दॅट सिक्वेन्स, अ कॉन्ग्रुएंट रिलेशनशिप. लग्न कधी टिकू शकतं किंवा पुढे चालू शकतं. 4 स्तरांवर लग्न झालं असेल तर मग पुढे आपल्याला पेरेंटिंगला सुद्धा प्रॉब्लेम येत नाही. सगळ्यात महत्वाचं असतं भावनिक स्तर. एकरूपता जे व्हायला लागते नवऱ्याची आणि बायकोची किंवा मुला मुलींची होणारी, भावनिक स्तरावरती एकमेकांशी एकरूपता असेल तर लग्न ही संस्था खूप चांगल्या पद्धतीने पुढे चालू शकते. भावनिक स्तरावरती म्हणजे युजली एक एक्झाम्पल मी देते की समजा नवरा खूप कष्ट करून एक हिऱ्याचा हार आणला, बायकोला घातला, चल मी तुला आज 3 लाख का 5 लाख का 30 लाखाचा हार घेऊन आलाय. तर बायको अशी म्हणते, अरे त्यापेक्षा तू मला विचार गळ्यात हात टाकून की कशी आहेस तू. केवढी मोठी तफावत आहे ना दोघांच्या भावनेमध्ये. त्यामुळे ह्याला वाटतं की मी हे केलं तर माझी बायको खुश होईल आणि बायकोला वाटतं की हा असं म्हटला तर मी खुश होईल. मग हे जर भावनिक तफावत असेल तर मग लग्नामध्ये लग्नानंतर पुढे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. सो लग्न भावनिक स्तरावर एकरूपता असावं लागते, वैचारिक स्तरावर एकरूपता असावं लागते. समजा मी काही बोलती आहे आणि समोरच्याची जर इंटेलिजन्स तेवढी नसेल आणि ते पटवून सांगण्यामध्ये माझी एनर्जी होत असेल तर बऱ्याच वेळेला बोलणं टाळलं जातं. राहू दे आता, किती डोकं फोडायचं, किती समजवलं तरी समजत नाहीये, किंवा शी इज नॉट ऑफ माय लेवल, ही इज नॉट ऑफ माय लेवल, आणि मग गाळलं जातं. समाजामध्ये जाताना सुद्धा पार्टीला शेअर केलं जात नाही. असे खूप काही नंतरचे प्रॉब्लेम्स असतात.
नंतर तिसरी गोष्ट आहे, शारीरिक स्तरावर सुद्धा एकरूपता व्हावी लागते. त्याच्यामध्ये बऱ्याच बायोलॉजिकल फॅक्टर्स आहेत. सेक्स ग्रॅटिफॅक्शनचं फॅक्टर पण याच्यामध्ये मेजर आहे. त्याच्यानंतर संसारिक स्तरावरती नुसतंच तुझं माझं जमून चालत नाही. माझ्या संसारात किती लोक आहेत, तुझ्या संसारात किती लोक आहेत, किंवा माहेरी आणि सासरी ह्या सगळ्यांची एकरूपता व्हायला लागते. ज्या सोसायटीमध्ये आपण राहत आहोत तर सोसायटीमध्ये सुद्धा आपल्याला एकरूप व्हायला लागतं. म्हणजे ज्या वेळेला ह्या चारही स्तरांवरती आपलं जमतं त्यावेळेला आपलं लग्न टिकून राहू शकतं. युजली साध्या 4 मराठी शब्दामध्ये मी असं सांगू शकते की साथ, सोबत, समजूत आणि समाधान अत्यंत गरजेच्या गोष्टी आहेत लग्न ही संस्था टिकून राहण्यासाठी. पण ह्या सगळ्यामध्ये कुठे ना कुठेतरी प्रॉब्लेम्स येत असतात आणि आपण हे प्रॉब्लेम सोडवतच नाही. आपण पुढच्या स्टेपला जातो, बेबी होण्याच्या, आपल्याला बाळ होणार असतं. पण ह्या सगळ्यामध्ये नेहमी लक्षात ठेवा, अहंकार नावाचा खलनायक हा खूप मोठा असतो. अहंकाराचे स्तर किती, ते एक्सप्रेस कसे होतात, त्याच्यासाठी आपल्याला काय बोलता येतं, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला वेगळ्या विषयामध्ये बोलावं लागेल. पण ऍटलिस्ट आपण असं म्हणू शकू की लग्न टिकवणं आणि निभावणं हे सगळं आपल्या हातामध्ये आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आणि एकदा केलं की मग काही प्रॉब्लेम येत नाही. आपण आता, मला वाटतं की आपला प्रवास एकत्र सुरू आहे, त्यामुळे तुमच्या लक्षात पण येते की काय चालू आहे म्हणून. आपण असं ठरवलं की मानसिकरित्या आणि भावनिकरित्या योग्य भारताची पिढी वाढवणं कसं, जन्माला कसं घालणं, जन्माला तरी ऑलरेडी आहेतच, वाढवण्यासाठी त्याच्यासाठी आपण बघितलं मनस्वास्थ्य म्हणजे काय, लग्न ही सिस्टीम कशी होते आहे. एक आता आपल्याला महत्वाचं बघायचं आहे की आपल्याला बेबी तरी, एक मिनिट मी पॉज करते. अरे बाळ, हे वरच मला लिहिलेलंच दिसत नाहीये, वरतीची पट्टी आली काढ. मी ऑडिबल आहे आणि मी दिसती आहे, ऐकू येते मी बोललेलं? येस येस मी तुम्ही ऑडिबल आहात, तुमचं प्रेझेंटेशन पण दिसतं आहे आम्हाला. ओके, चालेल, थँक्यू सो मच. फक्त थोडासा डिस्टर्बन्स झाला होता मध्ये. आपण लग्नापर्यंत होतो, पुढे आपण जातोय की पेरेंटिंग. पालकत्व म्हणजे काय हे समजण्यासाठी आपल्याला आधीचं पालकत्व आणि आताचं पालकत्व त्याच्यामध्ये खूप फरक आहे. वरती दिलेले चित्र बघितलं तरी तुम्हाला लक्षात येतं, पूर्वी कसं व्हायचं, जॉईंट फॅमिलीज असायचे आणि ऍज युजल कॉन्ट्रासेप्टिव्ह नसल्यामुळे
जे काही मुलं होतात ती देवाची देणगी अशी समजली जायची. मुलं आपोआप वाढायची, फारसं काही वाढवायचा प्रश्न नसायचा. इव्हन मला आठवतंय शाळेला सुद्धा ऍडमिशनच्या वेळेला वडील कुठेतरी एखाद दिवशी गेलेले असतील तर झाले. पुन्हा वडील सुद्धा कधी शाळेला जात नव्हतं आणि कुणी जर विचारलं कितवीत आहे मुलगा किंवा मुलगी, तर ते म्हणणार मी कुठे शिकलोय शाळा, कुठेतरी असेल 3रीत 5वीत, मला काय सांगता येत नाही. म्हणजे ही त्यांची पद्धत असायची. आणि घरामध्ये भरपूर मुलं असल्यामुळे इमोशनल इंटेलिजन्स शिकवायची कधी पाळीच आली नाही. कारण एकमेकांची ते सातत्याने देवाणघेवाण हे चालूच राहायचं. त्यामुळे आपले आपण ते वाढत राहायचे. पण त्यावेळेला 2 गोष्टी मात्र खूप महत्वाच्या होत्या, की मुलगा आणि मुलगी ह्याच्यामध्ये तफावत असायची. मुलाला सगळ्या पद्धतीनं फ्रीडम दिलं जायचं. इव्हन शिक्षण निवड करण्यामध्ये सुद्धा फ्रीडम असायचे. त्याचे मित्र त्याचा तो निवडू शकत होता. आणि इव्हन त्याला काही व्यसन लागलेलं आहे का, तो बिडी उडतो का, तो पत्ते खेळतो का, ह्याच्याकडे सुद्धाही कधी पालकांचं लक्ष नसायचं. पालकांना असं वाटायचं की मुलगा म्हणजे तो सगळ्याकडून व्यवस्थित बाहेर पडणार आणि काही फरक पडत नाही मुलाला काही झालं तर, अशी ती कन्सेप्ट लेवल होती. आणि मुलींच्या बाबतीत असं असायचं की मुलींना घरकाम, बाकीच्या सगळ्या गोष्टी लवकर शिकायला लागायचे. शिवाय मुलगी शाळेला गेल्याशिवाय तिचं लग्न होणार नाही, म्हणून 3री-4थी पर्यंत शाळा कशी बशी शिकवली जायची. आणि ती पण पाळी येईपर्यंत. पाळी एकदा आली की शाळा संपली. आणि गंमत अशी आहे की मुलींना पण ह्या सगळ्या गोष्टी मान्य होत्या. हाताच्या बोटावर मोजण्या इतपतच एखाद 4 आपल्याला म्हणजे मिळतायत की ही लोक अशी शिकली आणि एवढ्या अडचणीतून बाहेर पडले, सावित्रीबाईंपासून सगळ्यांपर्यंत. तर इथे कंपॅरिझनची गोष्ट वेगळी होती आणि पालकत्व असं काही वेगळं त्यांना शिकायला लागत नव्हतं. ते चालायचं आणि त्यांना कधी मान्य पण नव्हतं की असं काही असतं का पालकत्व. पण आता काय झालेलं आहे, आत्ताचा प्रॉब्लेम म्हणजे न्यूक्लिअर फॅमिलीज होत चालले. म्हणजे चौकोनी तरी कुटुंब असतं किंवा त्रिकोणी तरी कुटुंब असतं आणि इथे बेबी वेल प्लॅन्ड असतं. म्हणजे प्लॅन करून झालेलं बेबी असल्यामुळे इट्स अ प्रिशियस चाइल्ड ऑफकोर्स. आणि 1 असेल किंवा 2 असेल, प्रिशियस असतं. आणि इथे कन्सेप्ट लेवल कशी बदलत चालली बघा. इथे पालकांना वाटतं की माझी जबाबदारी आहे मुलांना वाढवणं, त्यांना इलिजिबल बनवणं प्रत्येक गोष्टीमध्ये, हे माझं कर्तव्य आहे. आणि अननोइंगली मी माझ्या मुलावरती करते, म्हणजे मी माझा पुरेपूर अधिकार आहे त्या मुलावरती. आणि माझ्या मुलाला कसं हवं आहे तसं मी मेंड करू शकते, वाढवू शकते, बदलू शकते, वापरू शकते. मी एकाच वेळेला तिला डान्स क्लासला पण घालेन, मी तिला स्केटिंगला पण घालेल, मी तिकडे थोड्या दिवसांनी तिला भरतनाट्यमला पण घालेन, मी इकडे शाळेमध्ये पण पहिला नंबर यायला पाहिजे. म्हणजे असं करून ठेवलंय आपण की मुलांना दीज आर द मल्टीटास्किंग किड्स ऍट ए टाइम त्या सगळ्या गोष्टी करतात. इथे जेंडर इक्वॅलिटी अजिबात नाहीये. मुलगा आणि मुलगी एकाच स्तरावरती समजलं जातं आणि त्या पद्धतीनेच त्यांचं ब्रिंगिंग अप होतं. पण प्रॉब्लेम मॉडर्न पेरेंटिंग मध्ये महत्वाचा आहे की वाढलेली टेक्नॉलॉजी, वर्किंग पेरेंट्स, एज्युकेशन मधली व्हॅल्यू सिस्टम झालेली, जी काही व्हॅल्यू सिस्टम आपण एज्युकेशन थ्रू देतो, ती व्हॅल्यू सिस्टम पुरत नाहीये मुलांना. मुलांना जो आई किंवा बाबा लागतो, तो आत्ताच्या सिस्टम मध्ये मिळत नाही. आणि ते मिळत नसल्यामुळे ते खंत तसंच राहतंय. ती पोकळी अशीच राहते आयुष्यभरासाठी. ज्या क्षणाला आपल्याला आई हवी ती आई नसते. आई ती ऐदर डिमांड ट्रॅक वरती तरी असते किंवा एक्सपेक्टेशन मध्ये तरी असते. म्हणजे समहाव द किड इज गोइंग टू नो की अरे मी हे केलं तरच ते मला हे मिळणार आहे. आणि खूप जनरसली म्हणजे बोल्ड स्टेटमेंट असतात असे मोठे मोठे की आय लव्ह माय किड, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. पण गंमत अशी असते की आईला आणि बाबाला प्रेम म्हणजेच काय माहिती नसतं. जर आपल्याला लव हे माहितीच नाही आहे तर आपण काय करणार आहोत त्याच्यामध्ये. जे काही आपण हगिंग, किसिंग, वस्तू आणून देणे, ह्या सगळ्या गोष्टी जर आपण लव म्हणायला लागलो तर एवढं लव, एवढं प्रेम करून सुद्धा पुढे प्रॉब्लेम्स काय येत आहेत ते आपण बघूया. तिथे आपल्याला आपलं खरं लेक्चरची सुरुवात होईल आता. होप सगळ्यांना लक्षात येते, स्पीड व्यवस्थित आहे, शब्द ऐकायला येतात.
येस मॅम, क्लिअर आहे आणि समजतंय सर्व. छान, स्पीड ओके, पण चालेल. व्यवस्थित आहे. चालेल वृषाली, थँक्यू सो मच. मी पुढची स्लाइड घेते. किती सुंदर वाक्य आहे बघा हा. इट्स इझी टू रिपेअर अ चाइल्ड रादर दॅन करेक्ट ब्रोकन ऍडल्ट. आता आपण ऍडल्ट म्हणजे पालकाबद्दल बोलतोय बरं का. मला वाटतं सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकलं की तुम्हाला कुठे नाही कुठेतरी आपला प्रतिरूप त्याच्यात आहे हे लक्षात येईल. पेरेंट व्हायच्या आधी आपण काय असतो आणि पेरेंट झाल्यावर सुद्धा आपण काय असतो. आपणच आतून इतके ब्रोकन असतो. अशी वेगवेगळ्या पद्धतीने आपले तुकडे असतात आणि ते तुकडे एकत्र करून आपण पेरेंटिंगच्या जबाबदारीला कुठे असू पण करू शकतो. असं कुठेही हे नेगेटिव्ह मध्ये मी बोलत नाही की ह्यातलं काही होणार असते. एव्हरीथिंग वी कॅन डू. कारण मेंटली हेल्थीचे सूर्य सरांच्या डेफिनेशन मध्ये आपण पाहिलेलंच आहे. माझ्यातल्या जर उणीवा मी काढून ते जर रिपेअर केलं तर आय विल बी लँडिंग इन टू अ मेंटली हेल्थी पर्सन. सायकोलॉजिकल डिस्टर्बन्सेस 4 ते 5 थरामध्ये रोजच्या रोज नॉर्मल रुटीन मध्ये प्रत्येकाला सुरू असतात. वैयक्तिकरित्या इंडिव्हिज्युअली जर बघितलं तर आपण बघू शकतो की देयर इज कॉन्स्टंट टेन्शन असतं कुठल्या नाही कुठल्या तरी विषयाचं. रुटीन फॉलो करायचं सुद्धा स्ट्रेस असतो. म्हणजे सकाळी उठायचं, फिटनेसला जावा, ब्रेकफास्ट बनवा, डब्बे करा, कॉलेज ऑफिसला जावा, पुन्हा आल्यानंतर तेच काम करा. ह्या गोष्टीचं सुद्धा इतका टेन्शन असतं, इतकं स्ट्रेस घेतात. एखादी गोष्ट चालत नाही. तर हे करताना आपल्याला काय करावं लागतं. टेन्शन आहे, इरिटेबिलिटी आहे. मी मराठी इंग्लिश शब्द वापरलेले चालतात ना. इरिटेबिलिटी म्हणजे चिडचिडपणा आहे. हा, भीती वाटते लोकांना, इन्सल्ट होतो म्हणजे अपमान होत असतो कुठे नाही कुठेतरी. बऱ्याच वेळेला डिसिजन मेकिंग कॅपॅसिटी म्हणजे मला निर्णय क्षमता माझी द्विधा मनस्थितीत असते. म्हणजे निर्णय मी पूर्णपणे घेऊ शकत नसते. किंवा असंही म्हणता येईल की मला कुठेतरी कमीपणा जाणवत असतो. म्हणजे हा कमीपणा नात्यांमधला असेल, समाजामधला असेल, माझ्या एज्युकेशनसाठी असेल, रूपाबद्दल असेल, माझ्याकडे असलेल्या पैशांबद्दल असेल, किंवा मला जे हवंय ते करायला मिळत नाही त्याचा सुद्धा मला त्रास होत असेल. किंवा बऱ्याच वेळेला ऍक्सिडेंट्स होत असतात. ऍक्सिडेंट हे शारीरिक किंवा बाह्य नसून मानसिक ऍक्सिडेंट्स होत असतात. समोरचा एखादा व्यक्ती पटकन वेगळ्या पद्धतीनं वागून गेला की त्याचा विचार करण्यामध्येच आपला इंडिव्हिज्युअल एनर्जी वेस्ट होते. किंवा जवळचा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झालेला असू शकतो किंवा कोणीतरी पटकन ब्रेकअप करून गेलेलं असतं. झोप लागत नसते मला. आणि ह्या सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की कुठेतरी माझी वाटचाल अँझायटी किंवा डिप्रेशनकडे म्हणजे अति चिंता करण्याकडे किंवा नैराश्याकडे चालू असतं. आपण ब्रोकन ऍडल्ट घेतोय. मला वाटतं की तुमच्या लक्षात येते मी काय बोलते की मुलांचे आई आणि मुलांचे बाबा त्याकडे आपण बघतोय. इंडिव्हिज्युअली एवढे सगळे प्रॉब्लेम्स असतात. रिलेशनशिप म्हणजे इंटरपर्सनल रिलेशनशिप मध्ये एकमेकांच्या बरोबर आपली जी नाती असतात त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सातत्याने क्रिटिसिझम, कुणीतरी आपल्याला काहीतरी नावं ठेवतंय, कुणीतरी आपल्याकडे लक्ष देत नाहीये, सातत्याने संशयी स्वभावाने माझ्याकडे बघितलं जातं. असू शकतो असते मूळ करून मला भांडता येत नाही होऊ शकतं. बऱ्याच लोकांना भांडता येत नाही अजिबात. काय करणार ती लोक. सो दॅट बिकम्स अ प्रॉब्लेम ऑल्सो वन्स अगेन. आणि माझे सगळ्यासाठीचे जे बेसिक नीड्स ऑफ सर्व्हायव्हल आहेत म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, घर, ह्या बेसिक गोष्टीच माझ्या अजून तयार नसतात आणि त्याच्यामध्ये मला मूल होणार असतं. म्हणजे मी इतकी इन्सिक्युअर आहे की मला इसेन्शियल नीड्स ऑफ सर्व्हायव्हल मिळत नाहीयेत. त्यात मी ऍडिशनल रिस्पॉन्सिबिलिटी घेते. तुम्हाला कधी वेळ मिळाला की अब्राहम मस्लोचं
फुलफिल करत गेलो, फिजिओलॉजिकल नीड्स आहेत बरेचसे आणि काही डेफिसिट नीड्स आहेत, हे भरत गेलो आपण की आपल्याला पालक म्हणून जास्त चांगल्या पद्धतीने उभं राहता येतं. हे सगळं झालं आपलं वैयक्तिक आणि घरातल्या गोष्टी. शिवाय जॉबमध्ये किंवा बिझनेसमध्ये किंवा प्रोफेशनमध्ये आपल्याला बऱ्याच पद्धतीचं कॉम्पिटिशन असतं, बऱ्याच ठिकाणी आपल्यावरती अन्याय होत असतं. शिवाय आपल्याला आपली चूक नसताना सुद्धा पनिशमेंट मिळत जात असते. इन्सल्ट असतो ऑफिसमध्ये होणारा, मिसकंडक्ट बद्दल बोललं जातं आणि ऑफिस बिझनेसमध्ये 2 महत्वाच्या गोष्टी रोल प्ले करतात. तिथे चालू असलेलं सातत्याने गॉसिप आणि पैसे. फायनान्शियल नीड जर आपली फुलफिल होत नसेल कुठलंही काम करून, तर मग आपण ब्रोकन, अतृप्त, अर्धवट, आपली तयारी झालेली नाही अजून पालक म्हणून करण्यासाठी. म्हणून काय, आपण एव्हरी सेकंड इज एव्होल्युशन इन ह्युमन लाईफ. म्हणजे आता तुम्ही लेक्चर ऐकायचे ती थोडे वेगळा होता, लेक्चर ऐकल्यानंतर वेगळे असणार आहात. मग ह्या लेक्चर मध्ये जे काही उणीवा तुम्हाला मिळतील ते तुम्ही चांगल्या पद्धतीनं राहू शकताय. एवढ्या सगळ्याच्या वर खूप महत्वाची गोष्ट आहे ती ऍडिक्शनची. कुठल्याही पालकाला कुठल्याही पद्धतीचं ऍडिक्शन असू शकतं. सिंपल लाईफस्टाईल मॅनेजमेंटची सुद्धा ऍडिक्शन असू शकते किंवा रेग्युलर मध्ये म्हणतो तसं पार्टी, पूल, थ्रिल, अल्कोहोल, बियर घेणे, ड्रग्स घेणे, सबस्टन्स अब्यूज म्हणतो, तंबाखू खाणे, सिगरेट ओढे, ह्या सगळ्या गोष्टी ऍडिक्शन मध्ये आल्याच. हल्ली तरी ऑनलाईन गेम्सचं ऍडिक्शन सुरू आहे, प्रोनोग्राफीचं ऍडिक्शन असतं कुठल्या तरी पेरेंटला. सगळ्यामध्ये महत्वाची ऍडिक्शन जी असते ती शॉपिंगची असते. सॉर्ट ऑफ शॉपिंग मॅनी असतो. 2-3 महिने झाले की मला कंटाळा आलाय, मला ड्रेस घेतले पाहिजे किंवा मला पार्लरला गेलं पाहिजे, मला बॉडी मसाजला बाई बोलवली पाहिजे किंवा मला फेशियल करावं लागतं. दॅट बिकम्स अन ऍडिक्शन वन्स अगेन. आणि अजून एक गंमतशीर ऍडिक्शन आहे जी काउन्सिलिंग सेंटरमध्ये ऑब्झर्व केली जाते, ती म्हणजे काय की माझा लाईफ बद्दलचा नेगेटिव्ह अप्रोच असतो. प्रत्येकाच्यातल्या चुका काढण्यासाठीच मी बसलेली असते, त्यांच्यातली चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या मला दिसत नसतात. ज्या वेळेला ह्या गोष्टी दिसत नसतात तर मग आपण हॅपी लाईफ कसं म्हणणार आहोत. आपला जो दृष्टिकोन आहे, आपला जो चष्मा आहे तो एकाचकडे फोकस आहे. ह्या पण गोष्टी खूप महत्वाच्या असतात ज्यावेळेला मी ब्रोकन ऍडल्ट म्हणते तेव्हा. आणि आता शेवटचा या स्लाइड मधला मुद्दा आहे बघा, आपण कसं बोललो, इंडिव्हिज्युअली मला प्रॉब्लेम्स असू शकतात ब्रोकन होण्यासाठी, मला इंटरपर्सनल रिलेशनशिप मध्ये प्रॉब्लेम्स असू शकतात, मला जॉब, बिझनेस, प्रोफेशन मध्ये प्रॉब्लेम्स असू शकतात, मला ऍडिक्शन मध्ये प्रॉब्लेम असू शकतो. सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम पालक होण्यासाठी महत्वाचं प्रॉब्लेम त्यांचं पालकत्व कसं झालेलं असतं. समजा माझं पालकत्व जर चांगलं नसेल, मला जर सातत्याने त्रास दिला गेला असेल, तर मग मी माझं आयुष्य 2च पद्धतीनं घालवते. आईदर माझ्या आई वडिलांना कोचत बसण्यामध्ये घालवते, आईला तरी नावं ठेवीन किंवा बाबाला तरी नावं ठेवीन, किंवा त्यांनी ते केलं नाही माझं हे झालं नाही, त्यांनी ते केलं नाही म्हणून माझं असं झालं, किंवा मी म्हणणार की म्हणजे दोन्ही परत पेरेंटिंग एरर्स झाले. म्हणजे आयदर वस्तू स्वरूपात पण हे झाले, शिवाय खूप महत्वाचं आहे जे आपण अजिबात लक्षात घेत नाही, आपलं बिहेवियर. म्हणजे मध्ये आहोत आपण मध्ये आहोत, वर आपले पेरेंट्स आहेत आणि खाली आपले बच्चूज आहेत. आपण इव्हन ट्रेट्स म्हणजे पर्सनॅलिटी सुद्धा त्यांच्याकडून तसं घेतो. म्हणजे अग्रेसिव्ह पर्सनॅलिटी असेल, बोलायचं असेल तर माझे बाबा मला कसे बोललेले आहात तशीच मी माझ्या मुलाशी बोलणार आहे. जसं मला निग्लेक्ट केलं गेलेलं आहे त्याच पद्धतीने मी निग्लेक्शन दाखवणार आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी लॅक ऑफ लाईफ स्किल्समुळे घडत असतात आपल्याला. आणि ह्याच्यामध्ये हल्ली म्हणजे आता जवळपास 1-2 वर्षापासून जास्त वाढलेला हा प्रमाण, कोविडच्या आधी जो होता तर पॅन्डेमिकच्या आधी, की सातत्यानं घरी होणारे आई वडिलांची भांडणं, आत्या, मावशी, काका, मामा कुणी असेल त्या सगळ्यांचं मॅरिड लाईफ बघून हल्लीचे कॉर्पोरेट सेक्टर मधले मुलं मुली म्हणतात की आम्हाला
लग्न करायचं नाही. कशाला ती रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची, कशाला ते इमोशनल बर्डन घ्यायचं दुसऱ्याचं. माझं मला विस्तारत नाही तर दुसऱ्याचं उद्या कशाला मी. कुटुंब व्यवस्था जी आहे भारताची, मेन गोष्ट तिथे आहे फॅमिली, तीच कुठेतरी ढासळायला सुरू झालेली आहे. त्यामुळे मी वन्स अगेन तुम्हाला थँकफुल म्हणेन की तुम्ही हे असं अरेंज केल्यामुळे लोकांना कळेल तरी की आपलं कुठं चूक व्हायला लागली आहे आणि आपल्याला समृद्ध भारत कसे घडवणार आहोत आपण मुळात घडवून देऊ स्वतःला, म्हणजे मग पुढच्या पिढीला आपल्याला घडवता येईल. आणि ह्यातले आतापर्यंत जे काही आपण चर्चा केली ब्रोकन ऍडल्ट मधले, त्यातली कुठलीही गोष्ट रिपेअरिंग करण्यासारखी आहे. आणि तुम्ही जर पूर्णत्वाने तयार झालात, पूर्णत्व हा मिथ आहे म्हणजे भ्रम आहे, पण ऍटलिस्ट डिस्टर्बन्स मधून तुम्ही बाहेर आला की तुम्हाला बेबी म्हणजे काय आहे, त्याचं पेरेंटिंग कसं करायचंय, त्याचं लक्ष कसं आहे हे करता येईल तुम्हाला. आता आपण पुढच्याकडे जाऊ. बघा हा किती मस्त बाळ झालेला आहे आपल्याला, हॅप्पी बाळ एकदम, हात वर करून हसतंय. हा हॅलो. हा शेअरिंग नाही होते तुमचं, एकच स्क्रीन मगासपासून स्लाइड दिसते पॅरेंटिंगची, पुढच्या स्लाइड दिसत पेरेंटिंग नाही. चेकच दिसते. पुढची स्लाइड आहे. एक मिनिट नाही झालं. हा एक मिनिट हा बघा मॅम, आता दिसते ब्रोकन हा एडिट ओके दिसते. दिसते हा दिसते आता. ह्याच्या आधीची आली पेरेंटिंगची, ही झाली ना, हा ही झाली. ही ब्रोकन एडिटची आहे. आता जे आपण आता आपण पुढे. आता बघा हा, आपण बेबी दिसतंय ना तुम्हाला हसणार. हो मॅम दिसतंय. सगळं आहोत आपण, ऍडल्ट आहोत, आपण लग्न केलेलं आहे, येस थँक्यू, आपलं लग्न झालेलं आहे, प्रॉब्लेम्स आपल्या बरोबर आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या चालूच आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला बाळ झालेलं. आता काय करणार, आपल्याला माहितीच नाही आपले प्रॉब्लेम्स आहेत आणि मग बाळाला वाढवायचं आपल्याला. तर ह्याच्यामध्ये दोनच गोष्टी बाळासाठी, बेबी जे आपण म्हणतो 0 to 3 years, 3 to 5 years, 5च्या पुढे सगळ्यात महत्वाची गोष्ट असते 0 to 10 years. ह्या 10 years मध्ये आपली बिलीफ सिस्टम डेव्हलप होत असते. बिलीफ आपण नंतर घेऊ, त्याच्या आधी मी बेबी काय परसिव्ह करतं ह्याच्यावरती आपण थोडंसं बोलूया. बाळ आहे, बाळ फक्त दोनच पद्धतीने, बाळ म्हणण्यापेक्षा 3 वर्षाचं बेबी आहे समजा, 2 पद्धतीनेच फक्त शिकू शकतं, टॉट आणि फेल्ट कन्सेप्ट असतो त्याचा. युजली टॉट काय, आपण जे काय बोलू सांगू, एथिक्स एटिकेट्स, असं वागलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, इथे उठलं पाहिजे, शूज कपाटात ठेवले पाहिजेत, कपडे व्यवस्थित घातले पाहिजे, टॉयलेट ट्रेनिंग आपण त्याला देतो, ह्या सगळ्या गोष्टी ते शिकत असतं. पण सगळ्यात जास्त शिकतं काय ते आपल्याकडून, तर ते फेल्ट कन्सेप्ट असतो. फेल्ट कन्सेप्ट हा बेबीलाच फक्त कळतं, त्याला काय वाटतं, तिला काय वाटतं त्या क्षणाला, हे खूप महत्वाचं आहे आणि ते आयुष्यभर राहतं त्याच्याबरोबर. आई जर माझ्याशी बोलती आहे आणि तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि ती खसा करते माझ्याशी, कपडे घालताना, डायपर काढताना किंवा पावडर लावताना, किंवा बाबाला जर असं सांगितलं, अरे जर माझी गडबड झाली, शाळेत सोडून येतोस का, तर बाबा जर त्या बेबीला जोरात ओढून स्कूटरवर पटकला की कळतं त्याला, शब्दांची गरज नसते. आणि हे त्या बाळाला काय वाटतं हे खूप महत्वाचं आहे. इथे इमोशनल हर्ट सुरुवात होते, इथे इमोशनचा गोंधळ सुरुवात होतो बाबाला, किड्सना. आई बाबा तर म्हणतात आय लव्ह, बट दे डोंट शो, दे डोंट फील, मला वाटत नाही ते माझ्यावरती प्रेम करतायत. इथे म्हणून महत्वाची गोष्ट काय असते की सेन्सरी एरिया जे आहेत बेबीचे, चाइल्डहुड मध्ये डेव्हलप होत असतात. राऊंड अबाउट 2 मिलियन न्यूरॉन्स पर डे नवीन फॉर्म होत असतात. म्हणून असं म्हटलं जातं ना, 0 to 5 वर्षामध्ये तुम्ही किती एक्सपोज कराल बेबीला नवीन लँग्वेज मध्ये, नवीन शिकवण्यामध्ये, त्या सगळ्यामध्ये बेबी सगळं शिकत जातं. पण आपण इथे काय तयार करतोय, रोबोट. हिला डान्स येतं, तिला स्केटिंग येतं, कराटे येतं, जुडो येतं, भाषा
पहिला नंबर आम्ही दुसरे तिसऱ्या वर्षीपासूनच चेस शिकवायचं. तिसऱ्या वर्षीपासून मिस इंडियाच्या तयारीला लागायचं. काय करतोय? आपल्याला आपलंच आधी झेपत नाहीये आणि एक नवीन प्रॉब्लेम क्रिएट करतोय. प्रॉब्लेम चाइल्ड क्रिएट करतोय आपण. त्याच्यासाठी काय करावं लागेल? 2-3 गोष्टी लक्षात ठेवावं लागेल. सेन्सरी एरियाज चाइल्डहुड मध्ये डेव्हलप होतात. थोडंसं मेडिकल टर्म आहे, लिम्बिक सिस्टम म्हटलं जातं. म्हणजे त्याच्यामध्ये अॅनिमल फिलिंग जे आहेत, काम, क्रोध, या गोष्टी लिम्बिक सिस्टमचे प्युबर्टी पासून सुरुवात होते. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्या वेळेला पेरेंटिंग चांगलं होतं त्यावेळेला ऍडोलसन्स मध्ये मुलांना इमोशनल सेल्फ कंट्रोल यायला सुरुवात होते. ज्यावेळेला इमोशनल सेल्फ कंट्रोल असतं त्यावेळेला बेबी आर्टफुल रिस्पॉन्स, म्हणजे तो जो ऍडल्ट असतो, मुलगा किंवा मुलगी असेल, ती खूप चांगल्या पद्धतीने आयुष्याकडे बघावं लागते. हे का? आता आपण पॉझिटिव्ह कडे जाणार आहोत. हे आपल्या चुका होत आहेत आणि मग आपल्याला रिपेअरिंग कसं करायचं आहे. समजा आपण ह्याच पद्धतीनं पेरेंटिंग करत राहिलो, जसं की खूप लक्ष द्यायचं नाही मुलांच्याकडे, शिव्या घालायचे, मारायचं, त्यांच्या समोर फोनवर गॉसिप करायचं सासू बरोबर, मॅम आवाज नाही येते. आता दिसतेय ना? हा, ओके, दिसतंय. व्हिडिओ ऑफ आहे मॅडम तुमचा. हा, ठीक आहे. व्हिडिओ ऑन करा मॅडम तुमचा आणि माईक पण अनम्यूट करा. नक्की करते. झालं? ओके. मग आपण आता बेबी टॉट आणि फेल्ट कन्सेप्ट वरती बोलत होतो. त्यामुळे बाळाला काय वाटतं हे खूप महत्वाचं आहे. तर पेरेंटिंग मध्ये जर समजा निग्लेक्ट होत असेल, अब्यूज होत असेल, मिसकंडक्ट होत असेल, किंवा बऱ्याच वेळेला पेरेंट्सना कळत नाही की डिसिप्लिन आणि पनिशमेंट ह्यातला फरक काय आहे. पनिशमेंट म्हणजे डिसिप्लिन असं वाटतं, त्यामुळे मारलं जातं, ओरडलं जातं, त्याला एक्झॅक्टली कन्वे केलं जात नाही. ज्या वेळेला मी पेरेंटिंगचं लेक्चर घेते किंवा इमोशनल इंटेलिजन्स मध्ये सुरू असतं, त्यावेळेला माझं पहिलं वाक्य असतं की काय वागतो त्याच्यावरच बोललं जातं आणि त्याच्यावरच पनिशमेंट असते, त्यापेक्षाही काय वाटतं हे जर तर आपले खूपशे प्रॉब्लेम्स त्याचे आणि आपले दोघांचेही कमी होऊन जातात. कारण आता समजा दुसऱ्याकडे गेल्यानंतर त्या मुलानं जर चहा केला तर आपण नेहमीच नाही नाही नाही, आमचा मुलगा कधीच चहा पित नाही, पण तो सगळ्यात आधी चहा मागतो. नाही नाही, मी पितो, मला हवाय. आणि घरी आल्यानंतर सुरू, तू चहा कसा पिलास, तू एवढा अपमान कसा केलास, तुला कळत नाही का दुसऱ्यांच्या चहा प्यायला, तुला पाहिजे तर मी रोज 10 कप इथे चहा करून देते, वगैरे 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 वगैरे. सगळं बिहेवियर वरती चर्चा, बिहेवियरला पनिशमेंट. असं कधीच नाही की अरे का ह्याला चहा प्यावा म्हटलं, काय फिलिंग लेवल आहे, ही वॉन्टेड टू टेस्ट दॅट टी, त्याला हवाय की काय चहा आहे. नाही आपण कधी त्याला संधी दिलेली ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये. तर लक्षात येते ना, पनिशमेंट कशाला म्हणायची आणि डिसिप्लिन कशाला म्हणायचं, आपण पुढे घेणारच आहोत. त्यामुळे माझं आवर्जून सगळ्या पालकांना हे असेल की काय वागतोय ह्याच्यापेक्षा काय वाटतंय, हा जर आपण शब्द सबस्टिट्यूट केला तर खूप सुंदर काम होईल. आणि आता आपण आजच्या लेक्चरच्या सेकंड पार्टला जाणार आहोत. त्याच्या आधी फक्त बिलीफ म्हणजे काय मी सांगते, म्हणजे आणि फेल्ट कन्सेप्ट. बिलीफ
बिलीफ्स म्हणजे आपलं आयुष्य जगण्याची सूत्र असतात किंवा आयुष्य जगण्यासाठी जी धोरणं आपण तयार केलेली असतील त्याला आपण बिलीफ्स म्हणतो. ही बिलीफ्स 0 to 10 इयर्स मध्येच डेव्हलप होतात. त्याला बदलवण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. सगळेच बिलीफ्स हे रॅशनल असतात म्हणून नाही, बऱ्याचशा इरॅशनल असतात. आणि मग इरॅशनल बिलीफ्स बदलवण्यासाठी आपल्याला आधी शोधावं लागतं की हे रॅशनल आहे. बऱ्याच वेळेला काउन्सिलर्सची मदत घ्यावी लागते. आणि मग ही बिलीफ सिस्टम आयुष्य किंवा युजली असं म्हणलं जातं ना, पालकांना कम्प्लीट रिस्पेक्ट दिलं पाहिजे, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, बऱ्याचशा गोष्टीबद्दल तसेच बिलीफ्स त्या बेबीचे पण तयार होत असतात. आणि ज्या वेळेला ते तयार होत असतात त्यावेळेला जर आपण त्यांना हेल्प केलं नाही तर त्यांचे पुन्हा इरॅशनल बिलीफ्स तयार होऊ शकतात. त्यामुळे बिलीफ सिस्टम वरती काम करणं, अल्बर्ट एलिसने याच्यावरती खूप सुंदर काम केलेलं आहे. आणि फायनली व्हॉट ही सेज की आयुष्यामध्ये फक्त 13 अख्ख्या जगामध्ये 13 इरॅशनल बिलीफ्स आहेत. ते एकदा आपण समजून घेतलो की आपण ह्या ट्रॅप मधून बाहेर पडून हॅपीनेसची वाटचाल करू शकतो. बिलीफ्स म्हणजे काय की कुठलीही घटना घडली, आता समजा कुठलं बरं उदाहरण, पालकत्वाच चालू आहे तर मी असं म्हणेन की समजा माझा मुलगा 10वीला नापास झाला. 10वीला नापास झाला तर मी काय करते की नापास होणं हा एक विषय झाला आणि रिझल्ट काय झाला, घरी मुलगा रडतोय, सगळे मारतायत, काय काय बोलणं चालू आहे. माझ्या बिलीफ प्रमाणे मी काय करते, पेपर तपासतानाच काहीतरी गोंधळ झाला असेल, तुझा नंबर दुसऱ्याला पडला असेल, तुझं नाव दुसरं झालं असेल, त्या टीचरनी शिकलं नाही व्यवस्थित, त्याची तब्येतच बरी नव्हती, हे सगळं मी पांगून घालत आयदर ए किंवा सी बरोबर करत बसते आणि बिलीफ तसाच राहतो. ह्या बिलीफवर जर मी काम केलं तर मला पुढच्या ह्याच्यासाठी सोपं पडेल. आता आपण पुढच्या स्लाइडला जाऊ. राधाकृष्ण हॅलो, rather we cannot solve the problems of modern केलं असेल, आजी आजोबा असतील, आजीने मला 10 गोष्टी सांगितल्या असतील, त्या आत्ताच्या काळाला उपयोगी आहेत की नाही हे कळणार नाही. आत्ताची गरजच वेगळी आहे. त्यामुळे मला पेरेंटिंग बदलावं लागेल. काय करायचं एक्झॅक्टली पेरेंटिंग म्हणजे? एकदम साधं पेरेंटिंग म्हणजे आपल्याला जे हवंय ते इमोशनली आणि मेंटली हेल्दी किड करण्यासाठी काय करायचे, 2 भागामध्ये मी घेते. पहिला भाग आपल्याला काय करायचं आणि काही आदर्श उदाहरणं जी पेरेंट्स अशी वागल्यामुळे मुलांना किती मदत होते, म्हणजे आपल्याला ते पण करता येते. काय करावं लागतं? 2च गोष्टी आहेत. पालकत्व म्हणजे काय, आपल्या पाल्याला शारीरिकरित्या, मानसिकरित्या, आर्थिकरित्या म्हणजे एज्युकेशन देऊन समाजामध्ये एकटं जगायला सोडायचं असतं. संपला आपला आणि त्याचा विषय. 16 ते 18 वर्षाचं होईपर्यंत आपण जर एवढं सगळं ट्रेनिंग दिलं की तो किंवा ती समाजामध्ये एकटं जगण्यासाठी फुल कॅपेबल असले पाहिजे. आणि जर आपलं पेरेंटिंग चुकत असेल तर ते आपल्यावरती इमोशनली डिपेंडंट होत राहतात सातत्याने. भारतामध्ये काय आपण 16 वर्ष झाल्यास परदेशासारखं बाहेर काढून टाकत नाही मुलांना. ते आपण मरेपर्यंत बऱ्याच वेळेला आपल्या बरोबरच असतात. आणि जर हे पेरेंटिंग आपण प्रॉपर केलं असेल तर एकाच घरात असून सुद्धा त्यांचं ओझं आपल्यावर होत नाही आणि आपलं ओझं त्यांच्यावर येत नाही. कारण ते मानसिकरित्या स्वतःची जबाबदारी पुरेपूर घेण्यासाठी सक्षम असतात. म्हणून पेरेंटिंग मी बऱ्याच वेळेला रागवते माझ्या क्लायंट्सना की प्रेम पण इतकं करू नका की मूल पांगळ होईल. त्याला जगू दे, त्याला कळू दे, त्याला मानवी व्यवहार काय आहे कळू दे, समाजामध्ये सोडा, त्याला 10 लोकांशी इंटरॅक्ट व्हायला द्या, भांडण करू दे, पडू दे, उठू दे, काहीही करू दे, पण लेट हिम ग्रो.
तुम्ही जेवढे पांघरुणं घालाल, जेवढं प्रोटेक्शन कराल, तेवढं डिले होणार आहे त्याचं ग्रोथ. त्यामुळे समजून घ्या, पेरेंटिंग म्हणजे प्रेम करणे हे नाही. कारण प्रेमच आपल्याला माहिती नाही तर काय प्रेम करतोय आपण. म्हणजे आपले इन्सिक्युरिटीज सगळे आपण तिथे कम्प्लीट करायला बघतोय. आता हे करायचं कसं? प्रश्न हा आहे ना, हे केलं की हा प्रॉब्लेम, हा केलं की हे प्रॉब्लेम. त्यापेक्षा सगळ्यात सोपं म्हणजे जे उत्तर अवेलेबल आहे एक्सपिरियन्स मधून. मी जे काही मांडते, मी नेहमी सांगते, त्याचं परत एकदा सांगते, मी जे काही मांडते ते थ्रू रिसर्च प्रूव्ह झालेलं आहे. ज्या ज्या सायंटिस्टनी जे जे गोष्टी सांगितलेल्या आहेत ते सगळी लिस्ट माझ्याकडे आहे. त्याच्यातले पॉइंट्स मी सांगते. ते खूप अवघड असतं. भारतामध्ये इतकी लोक आहेत तरी सुद्धा सायकोलॉजीमध्ये रिसर्च होत नाही भारतात. परदेशातच खूप होतो. 10,000 लोकांच्या वरती 10 वर्ष एखादी गोष्ट इम्प्लिमेंट केल्यानंतर ते एक लाईफ स्किल मिळवतात. आणि आपल्याकडे इतकी माणसं आहेत पण कुणी प्रयोगच करत नाही, रिसर्चच करत नाही. त्यामुळे ड्रॉबॅक आहे. तरी सुद्धा हे सगळे युनिव्हर्सल असतात. अमेरिकेमध्ये एखादा सिद्धांत प्रूव्ह झालाय म्हणून तो जगभर लागू पडणार का? तो 100% लागू पडणार. कारण त्या सगळ्या क्रायटेरिया प्रोसेसेस मधनं तो गेलेला असतो. सगळ्यात महत्वाचं पालकत्व करण्यासाठी मग अशी मग बोलले तसं कसं वागतोस पेक्षा कसं वाटतंय त्याच्यावर सातत्याने. आता माझी नात आहे 6 वर्षाची विलती. वस्तू राग आला की फेकते. त्यावेळेला युजली काय विचारलं जातं? का फेकलीस? पूर्वीची पद्धत असेल तर. आता थोडंसं ज्ञान त्यातलं मला आल्यामुळे मी तिला काय विचारते, की तुला राग आला काय ग? तुला आवडलं नाही का? कुठे त्रास झाला तुला? देन शी विल से की तिला राग आला, कशामुळे आला, आणि तिला त्या इमोशनचं नाव कॅच करता येतं. मला राग आलेला आहे, अँगर आहे, आय एम अँग्री. आणि मग ती जोडून लगेच म्हणते, आय एम अँग्री बिकॉज आय एम हंग्री. संपला विषय तिथे. तिला म्हणजे 2 इमोशन्स समजले तिला. ह्याच्यासाठी काही रूल्स घालून दिलेले ते मी तुम्हाला सांगते. अंडरस्टँड युअर चाइल्ड. ऑब्झर्व करा सातत्याने तुमच्या बेबीला. त्याच्याबरोबर राहा, त्याच्याबरोबर खेळा, त्याच्याबरोबर बाहेर जा, त्याच्याबरोबर जेवण करा सगळ्यात महत्वाचं म्हणजे. आणि त्याचे विचार त्याला बोलतं करा. त्याचे विचार, त्याची भावना, त्याची कृती कशी होते त्याच्याकडे लक्ष ठेवा. बी द कंपॅनियन फॉर हिम. नर्चरिंग पेरेंट व्हा, गाईड करा. प्रोटेक्ट अजिबात करू नका. ओव्हर प्रोटेक्शन हे खूप घातक आहे मुलांसाठी. आणि थोडेसे म्हणजे तुमच्यात सगळ्या पद्धतीचे पालक आहेत म्हणून थोडंसं अजून एक सांगते, की जर मुलं तुमची मोठी असतील थोडीशी तर त्यांच्या हाईट वरती बघू नका. एवढा मोठा झालीस, कळतंय की नाही तुला? एवढी मोठी झालीस, तुला ठेवता येत नाही का? नाही हो, त्याची बुद्धी एवढीशीच असते. फक्त दिसायला ते मोठे झाले असतात. त्यांची ग्रास्पिंग कॅपॅसिटी नसते. हा जो पुढे आहे प्री फ्रंटल कॉर्टेक्स म्हणतो आम्ही याला, माइंडफुलनेस मध्ये खूप चांगल्या पद्धतीने याचा विस्तार केला जातं. हे तयार व्हायलाच 10 वर्ष लागतात. भावनिक मेंदू म्हणून तर शाळेच्या बाहेर बोर्ड असतं ना, इथं शाळा आहे, गाडी काढून चालवा. मुलांना कळत नसतं गाडी येते रस्त्यावरनं आपण पळू नये, हे कळत नसतं त्यांना, कारण हा मेंदूच तयार नाही त्यांचा. आणि हा मेंदू तयार नसल्यामुळे बऱ्याच इमोशनचा गोंधळ असतो त्यांच्यामध्ये. आपण जर त्यांना हेल्प केलं तर त्या खूप पद्धतीने बाहेर पडू शकतात. आणि चाइल्डची डेव्हलपमेंट आपण जर त्यांच्याशी अकंपनी राहून केलो, शेअरिंग केलं, केअरिंग केलं, त्यांची फिलिंग्स अंडरस्टँड करून घेतलं, शिवाय त्यांना आपण चांगल्या पद्धतीनं गाईड केलं तर ते खूप लवकर प्रोग्रेसमध्ये जातात. बऱ्याच वेळेला नंतर स्टडी स्किल शिकवता मी मुलांना, त्यावेळेला आई वडील काय सांगत असतात, पुस्तक घेऊन बसलेलं असतो पण तंद्री कुठेतरीच असते, लक्षच नसतं, समोर पुस्तक असतं पण वाचत नसतो. तो सेल्फ ऍब्सॉर्ब्ड असतो कारण त्याला त्याच्या भावना काय आहेत आणि कसं करायचं हे कळत नसतं. त्यामुळे तिथेच तो ऍब्सॉर्ब्ड असतो, ब्रुडिंगला जातो नंतर. त्यामुळे एवढे प्रॉब्लेम्स आहेत. एवढा छोटासा बेबी आहे आणि त्याला आपण अख्ख्या विश्वामध्ये उभं केलं आणि एवढ्या गोष्टी ऍट ए टाइम देतोय, ग्रास्प कसं करणार आहे? आणि त्याच्यामध्ये त्याचं आणि तिचं असं कोणीच नाही आहे. जे आई वडील त्याचे तिचे वाटतात, सगळ्या गोष्टी देतात, एव्हरीथिंग इज ओके, बट दॅट इज नॉट, बिकॉज ही लर्न्स थ्रू फेल्ट कन्सेप्ट, नॉट थ्रू टॉट कन्सेप्ट.
बऱ्याच वेळेला खूप खेळणी आणून देणं सुद्धा घातक ठरतं बरं का. आणि ह्याच्यामध्ये अजून एक गंमत सांगते तुम्हाला. सारा जोन्स नावाच्या मॅडमनी रिसर्च केलेलं, रिसर्च आहे बरं का, माझं नाही, रिसर्च जगभरात केल्यानंतर तिचं एक बोल्ड स्टेटमेंट आहे. त्या म्हणतात की पेरेंटिंग बाबा लोक खूप चांगलं करतात. डॅडीज डू द पेरेंटिंग मोर वाईजली दॅन द ममास, कारण दे लिव्ह इन दॅट मोमेंट. तेवढा वेळ ते मुलांच्या बरोबरच असतात, पूर्ण अटेन्शन असतं मुलांच्याकडे. जे काही सांगितलं जातं पुरेपूर पुरवलं जातं. मुलाच्या मागण्या, मुलाबरोबर मूल होऊन खेळतात. ते असं नाही की बाबा हा मामा खेळायला बस ना, बसले मी 2 खेळणी खेळले आणि मी म्हणणार अगं जरा आमटी टाकून येते बरं का मी 1-2 मिनिट. मल्टीटास्किंग वाला डॅडी त्यांच्या बरोबर नसतो. डॅडा हा त्यांचा डॅडा असतो, 100% असतो. त्यामुळे तो पेरेंटिंग खूप चांगला करू शकतो. आणि ज्यांच्या घरी हे कम्युनिकेशन स्किल्स डेव्हलप झालेले नसतात त्यांच्या घरी काय होतं, मुलं थोडी मोठी झाली ना, मुलं बोलायचं कमी करतात आणि मग आमच्याशी काही बोलतच नाही, आमच्याशी काही सांगतच नाही, शाळेत झालेल्या गोष्टी आम्हाला अजिबात सांगत नाही, कारण सवयच नाही लावलेली हो कधी सांगायची, बोलायची. आवाज काढलं की 4 चौकात असलं की आपण त्याला काय म्हणतो, गा बैस, मोठे बोलतायत नाही ते काय बोलणार आहे. त्यामुळे कम्युनिकेशन जो आहे तो होतच नाही पालकांचा आणि त्याचा. आणि कम्युनिकेशन होत नसल्यामुळे गोंधळ होतो सगळा जो काही आहे तो. आणि मग आपल्याला शिकावं लागतं की मी जर कम्फर्टेबल माझ्या बरोबर असेल तर मग मी माझ्या मुलाला हाऊ टू बी कम्फर्टेबल शिकवू शकेन, किंवा मी असं म्हणू शकेन की व्हॉट इज द हॅपीनेस. म्हणजे सगळ्यात महत्वाचं ज्या वेळेला आपण बाळाबरोबर राहतो, मुलाबरोबर राहतो, त्यावेळेला आपल्या डोक्यात फिक्स पाहिजे. 24/7 पेरेंटिंग करायची ऍब्सोल्युटली गरज नाही. क्वालिटी टाइम देण्याची गरज आहे. क्वालिटी टाइम म्हणजे काय करायचं आहे आपल्याला, 100% माइंडफुली यू शुड बी प्रेझेंट विथ द बेबी. तुम्ही प्लॅन एकदम टास्क खूप छान प्लॅन करा, काय करायचे आहे बाळाबरोबर किंवा आपल्या मुलाबरोबर, मुलीबरोबर. त्याला टीचिंग लाईफ स्किल्स कसे करायचे आहेत, मुलांना प्रत्येक गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व करा. तुमचं कुकिंग असेल, भाज्या निवडणं असेल, मुलगा आणि मुलगी दोन्ही पण, हा इथं जेंडर बायस नाही आहे. दिस इज अ मॉडर्न सोसायटी, मॉडर्न लाईफ. असं कुठंच होणार नाही की अमेरिकेत माझा मुलगा गेला आणि त्याला साधा वरण भात पण करता येत नसेल, किती दिवस तो बर्गर खाऊन जगणार आहे. 25 वर्ष जो येतो इथे वरण भात, आमटी भात, भाकरी चपाती खातोय, नाही जगू शकणार. त्याला चपाती करायला आलंच पाहिजे, कारण कितीही तो कमवत असला तरी अमेरिकेत नोकर ठेवणं शक्य नाहीये त्याच्या दृष्टीने. सो दॅट इज द नीड ऑफ टाइम. त्यामुळे कुकिंग शिकवा, रीडिंग शिकवा, रायटिंग शिकवा, नवीन नवीन पुस्तकं त्यांच्या समोर तुम्ही वाचायला घ्या, म्हणजे मग ते वाचायला सुरुवात करतील. प्रत्येक गोष्टींशी त्यांचं नातं तयार करून द्या. जसं आपण फक्त मोबाईलशी नातं त्यांचं तयार करून देतो, त्यापेक्षाही पुस्तकांची, खेळांची, आर्ट, डान्स, म्युझिक, पियानो, तबला, ह्या सगळ्या गोष्टी. शिवाय त्यांच्याबरोबर मी तरी साधं म्हणते, भट्टीचे कपडे न्यायला माणूस आलं तरी सुद्धा मोजून द्यायचं, पैसे करायचं, हिशोब लिहायचं काम त्यांच्याकडे जरूर द्या. बी द पार्टनर. म्हणजे मग काय होतं की घरी किती पैसे मिळत आहेत आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं होतं आणि मी काय डिमांड करतोय. डिमांड ट्रॅकवर मुलं कधीच जात नाहीत. नाहीतर बऱ्याच वेळेला काय होतं माहितीये का, की मुलांच्या मागण्याच इतक्या असतात कारण परिस्थितीची जाणीवच त्यांना कधी करून दिलेली नसते. रिसेंटली 4 दिवसापूर्वी माझ्याकडे एक गोष्ट झाली बघा, की ज्या वेळेला मोठं घर आहे बरं का, मोठंच्या मोठं घर आहे 11-12 खोल्यांचं, आणि मुलगा म्हणतोय की माझ्या फ्रेंड्सना बोलवायला मला लाज वाटते, कारण आपलं घर कौलारू आहे, जुनं आहे, तुम्ही एक फ्लॅट घ्या. मग मला ह्या सगळ्या गोष्टी मी कधी करू, माझ्या आयुष्यातल्या सगळ्याच गोष्टी संपून जातील. इथे काय झाला प्रॉब्लेम, ह्याची जाणीव किंवा ह्याची ओळख मुलांना न करून दिल्यामुळे हे प्रॉब्लेम झाले. आणि मग डिस्प्युटिंग सुरू होतं, मग आहे ते विकू, हे करू, त्या सगळ्या पुढच्या गोष्टी. त्यापेक्षा क्रिएटिव्ह गोष्टी जर करत राहिलो आणि सगळ्यात महत्वाचं एक्सरसाइज करायला तुम्ही त्यांचे पार्टनर, तुमचा पण एक्सरसाइज होईल आणि बेबीचा पण एक्सरसाइज होईल. शाळेतले साधे एक्सरसाइजेस आपल्याला करायचे आहेत. ब्रीदिंग करा त्यांच्याबरोबर, बोलायचं करा. मुख्य म्हणजे सिंपल एक्सरसाइजेस करत राहिला की तुम्ही त्यांना एंगेज ठेवू शकता. लक्षात घ्या,
आता जर आपण घडवलं तर ते खूप सुंदर घडणार आहे, नाहीतर तेच आपल्याला प्रॉब्लेम चाइल्ड होऊ शकतात. हं? आणि प्रॉब्लेम चाइल्ड जर झाले तर मग आपण भारताला कसे उभे करणार? भारतीयत्व, आपलं फॅमिली व्हॅल्यूज, इंडिया म्हणजे काय, किंवा व्यक्ती म्हणून कसं उभं राहायचंय, किंवा जसं मी म्हटले तसं हेल्दी मेंटली अँड इमोशनली, हा हेल्दीनेस कसा आपल्याला तयार करायचा आहे. आपण आता पुढची स्लाइड घेऊया. ह्या आपल्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत. एखाद्याचं कोणाचं तरी आपल्याला ऐकायचं असेल तर लिंडा गोल्डमन नावाच्या बाईने ह्याच्यावरती लिहिलेलं आहे, स्ट्रॉंग थिंग्स मेंटली हेल्दी पेरेंट्स वोंट डू. इथे आम्ही एक ग्राफिक मधलं चित्र घेतलेलं आहे. ती मुलगी पुस्तक वाचती आहे, पण बाबा वाकून बघतो काय वाचते. लक्षात येते तुमच्या? म्हणजे इतके आपण इन्व्हॉल्व्ह होतो. आपल्यामध्ये आपली इन्व्हॉल्वमेंट नसते, पण दुसऱ्यांमध्ये त्याची इन्व्हॉल्वमेंट असते. तर चला आपण बघूया की काय केलं तर मग हे जास्त लवकर आणखीन मोठे व्यवस्थित होऊ शकतात. आपल्या मुलाला कधीही माझं मूल शाणं, सेंटर ऑफ होम, सेंटर ऑफ युनिव्हर्स, हा त्याला सगळं येतं बरं का, तो खूप शहाणा आहे बरं का, तो असा आहे बरं का, तसा आहे. 10 लोक जमली तरी सुद्धा माझ्या मुलाला मी पुढे प्रेझेंट करायचं. हे जरा ते गाणं म्हणून दाखवू ना, किती छान गाणं म्हणतो बघा. ते मूल म्हणत नाही त्यावेळेला. सगळ्यात हाईट म्हणजे ते मूल ते गाणं म्हणत नाही, आपण किती कौतुक केलं तरी सुद्धा. मेकिंग माय किड अ सेंटर ऑफ अट्रॅक्शन, स्टॉप डुईंग इट. Healthy parents don't do it. They treat their child as a common one. He's not something special. He's just common, like common man of R.K. Lakshman, असं म्हणता येईल. सगळ्यात इंटेलिजंट कोण असतं? कॉमन असलेलं माणूस. सगळ्यात स्ट्रेस कोणाला येत नाही? सगळ्यात छान झोप कुणाला लागते? इथे प्रश्न आहे. जो स्वतःला खूप कॉमन समजतो त्याला कधीच एवढा त्रास होत नाही. त्यामुळे डोंट मेक देम द सेंटर ऑफ अट्रॅक्शन. डोंट ओव्हर प्रोटेक्ट. ओव्हर प्रोटेक्ट केला तर त्यांचा प्रोग्रेस थांबतो. कारण खूप आपण सेफ ठेवायला जातो मुलांना, फिजिकली आणि मेंटली. मेंटली जर सेफ ठेवलं आपण मुलांना, कुणी त्यांच्यावर रागवलं नाही, कुणी त्यांच्यावर तिरस्कार केला नाही, कुणी त्यांच्याशी घाणेरडं बोललं नाही, किंवा कुणी हर्ट केलं नाही, तर वय वर्ष 16 नंतर एकदम ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या आयुष्यात यायला लागतात. आणि मग ते डोंट नो हाऊ टू हँडल इट. सो हेल्दी पेरेंट्स वोंट कीप देम सेफ. ते ओपन करतात. ऑल दिस थिंग्स गेट देअर एक्सपिरियन्स. Expecting too much from the kids, never ever do. Let them live their own life. Don't expect too much. Expectation हळूहळू काय होतं, डिमांड मध्ये जातं. म्हणजे जसं आपण म्हणतो ना, मागणी आणि अपेक्षा इझिली आपण टर्न होऊ शकतो मागणीवरती. आणि आपल्या मुलाला एखादं काम दिलंय तर ते काम रिस्पॉन्सिबिलिटी त्यांनी पूर्ण केलं पाहिजे. किती पांघरून नाही घालायचंय. आईने एक काम सांगितलं तर बाबा पांघरून घालणार, बाबाने एक काम सांगितलं तर आईने पांघरून घालणार, असं नाही. तुम्हाला जर एक जबाबदारी दिलेली आहे तर ती जबाबदारी पुरेपूर तुम्ही करणे. म्हणजे समजा साधं काम दिलं असेल, आल्यानंतर दप्तर जागेवर, पुस्तकं जागेवर, सकाळी उठल्यानंतर अंथरुणाची घडी घालणे, इथे कव्हर अप नाही करायचंय. अरे लेट झालं, त्याची शाळेची बस आली, राहू दे मी आज पांघरून घालते. नो, दॅट इज हिज ड्युटी, ही हॅज टू डू इट. छोटे छोटे रिस्पॉन्सिबिलिटीज आता जर पूर्ण करू शकला नाही, पुढच्या आयुष्यात कसं तो पूर्ण करणार आहे? गोल सेटिंग कसं करणार आहे? त्यामुळे इथे आपण त्यांना खूप खूप प्रेम करायचं नाही. डिस्कम्फर्टला सामोरं जाऊ दे त्यांना. मानसिक अस्वस्थता, त्रास, टेन्शन, स्ट्रेस काय असतं त्यांचं त्यांना बघून, म्हणजे काय म्हणतात, लेट देम एक्सपिरियन्स. आणि मग तुमची मदत घेऊ देत, मग बाहेर येऊ देत. आणि जर आपण त्यांचे इमोशन्स रेग्युलेट करायला लागलो, रेग्युलेट करत राहिलो, तर त्यांची ग्रोथ होत नाही. आणि सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम काय होतो, सोशल स्किल्स डेव्हलप होत नाही. आपण जर मुलाला बाहेरच सोडलं नाही तर सोशल स्किल्स कसे डेव्हलप होणार?
आणि सोशल स्किल जर डेव्हलप झालं नाही तर आपण पेरेंटिंग करून त्यांना समाजामध्ये एकटं जगायला सोडणार आहे. थोडंच आई बाबा कायमचे त्यांच्याबरोबर राहणार आहेत? नाही राहणार आहेत. आता येतो प्रश्न पनिशमेंट आणि डिसिप्लिन मधला. पनिशमेंट ही त्यांच्या ऍक्शनला असली पाहिजे आणि डिसिप्लिन ही त्यांच्या चॉईसला असली पाहिजे. खूप महत्वाचं वाक्य आहे, नेहमी लक्षात ठेवा. आणि मिस्टेक्स आर द ग्रेट टीचर्स ऑफ द लाईफ. त्यामुळे मिस्टेक्स होऊ दे, तो नापास झाला तरी चालेल, त्याला 100 पैकी 70 मार्क पडले तरी चालेल, 80 पडले तरी चालेल, बट यू हॅव टू कीप अ वॉच की ते पुढे कसे जाऊ शकतात. आणि आता इथे बसून तुम्ही भविष्य सांगू शकता तुमच्या मुलाचं, त्याची सोशल आणि इमोशनल स्किल्स कसे आहेत, त्याच्यावरून त्याचं पुढचं भवितव्य त्याचं तिचं ठरणार आहे. जर ह्यातली काही स्किल्स डेव्हलप नसतील तर these are called as the predictors of future life. तर हे सगळं समजून घेण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर आता हे आपल्याला आपण असं शिकलो आधी की काय काय करायला पाहिजे. चांगले पेरेंट्स म्हणजे जे मेंटली हेल्दी आहेत ते पेरेंट्स काय करतायत. मग आपण ब्रोकन चाइल्ड पण बघितलाय, आपल्यातले प्रॉब्लेम्स आपण बघितलेले आहेत. तर मग मला माझ्या मुलामध्ये चालू असलेले प्रॉब्लेम्स ओळखता येतील का? माझा मुलगा आजारी कसा आहे मी ओळखू कशी शकेल? सिंपल आहे बघा. व्हॉट शुड आय नो? 2 महत्वाचे प्रश्न आहेत आयुष्यात. एक सेकंड. कधी कुठला प्रश्न विचारायचा? का आणि का नाही? हे 2 प्रश्नांची जर ट्रिक तुम्हाला समजची वागताना विचारायची, प्रॉपर वेळेला प्रॉपर प्रश्न पडला की प्रॉपर इमोशनल डिस्टर्बन्स येतो. आणि इमोशनल डिस्टर्बन्स एकदा बाहेर आला की तुम्ही त्याला हेल्प करू शकता ह्याच्यातून बाहेर पडण्यासाठी. का आणि का नाही? काल आपण असं म्हणू शकतो की माझा मुलगा विथड्रॉ करतोय सिस्टम पासून, एकटाच राहायला आवडतं त्याला, तिला दार बंद करून बसायला आवडतं, तिला सातत्याने मोबाईलवर चॅट करायला आवडतं, ती आमच्यामध्ये मिक्स होतच नाही. सगळेजणी आम्ही एकत्र बसलो असेल तरी सुद्धा तिच्या ती खोलीमध्ये जाऊन बसते. मी ते लक्षात येतंय ना माझ्या मुलीला काहीतरी प्रॉब्लेम लागलाय, तर तिथे मी तिला हेल्प करायला पाहिजे. आणि ती माझ्याशी बोलत नाहीये कारण माझं इफेक्टिव्ह कम्युनिकेशन नाहीये. बऱ्याच वेळेला अब्यूज होत असतं मुलींच्या वरती, मुली सांगू शकत नाही स्पष्टपणे. एखादा टीचर किंवा एखादा सिनियर, एखादा फ्रेंड, एखादा मामा, आत्या, काका कुणी असेल, त्यांना अनवॉन्टेड गोष्टीवरती हात ठेवलं जातं आणि मग ते सांगू शकत नाहीत. इथे काही प्रॉब्लेम आहे का? कुठेतरी अब्यूज व्हायला लागले का? मला कळत नाहीये का मी घरातल्या घरात असून सुद्धा. किंवा असं पण तुमच्या लक्षात येईल की अचानक माझा मुलगा व्हायलेंट व्हायला लागलाय, ऍग्रेशन व्हायला लागलाय, चिडचिड करायला लागलाय, आरडाओरड करतो. त्याला माझ्या असं लक्षात यायला पाहिजे की काहीतरी प्रॉब्लेम आहे बरं का. शाळेमध्ये मुलं ह्याला त्रास देत आहेत, शाळेमध्ये मुलं ह्याला सतावतायत, त्याचं इन्सल्ट करतायत, कुठेतरी मुलींच्या पुढे त्याची चेष्टा करतायत आणि तो सगळा राग तो घरी येऊन व्यक्त करतो. हे जेव्हा लक्षात येतं माझ्या, त्यावेळेला मी त्याला हवंय त्या पद्धतीनं प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला मदत करू शकेन. बऱ्याच वेळेला शाळेतून तक्रार येते टीचर्स कडनं, कारण टीचर्स आर द बेस्ट वन्स टू फाइंड आउट की काय चालू आहे आणि काय नाही. ते इमिजिएटली आपल्याला सांगतात की तुमचा मुलगा खूप म्हणजे लहान असतील तर ADHD मध्ये आहे, अँझायटी मध्ये आहे, खूप दंगा करतो, ऐकतच नाही, त्याला लिहायला येत नाही, बीच्या जागी डी लिहितो, किंवा ह्याला कम्युनिकेशन स्किल्स नाही. बऱ्याच वेळेला असं होतं की दुसऱ्यांचा डब्बा घेऊन ते खातात. थोडे मोठे झाले की ते सांगतात की त्यांना ॲग्रेशन वाढलेलं आहे किंवा रिस्पॉन्सच देत नाही. मी काही म्हटलं तरी सुद्धा जबरदस्तीने शाळेला आल्यासारखे येतात, त्यांचं मन उडून गेलेलं आहे. ह्याच्यातून होतं काय, जर आपण वेळेवर पालक म्हणून माझी ड्युटी आहे, कारण मी बऱ्याच ह्याच्यामध्ये काम करते अब्युसेस मध्ये किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये, तर आपली ड्युटी आहे मुलांकडे लक्ष देणे. नाही दिलं तर ज्युव्हिनाईल अरेस्ट म्हणतो किंवा क्राईम्स. लहान मुलं जे क्राईम्स करतात हे तुम्हाला लक्षात येतं, पेपरमध्ये बघतोय, टीव्ही मध्ये बघतोय. तर हे क्राईम्स होऊ शकतात, फोर्सिबल रेप्स होऊ शकतात, अब्युजेस होऊ शकतात,
बेबीज हॅव्हिंग बेबीज असं त्याचं कन्सेप्ट आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींना आपण ऍज अ पालक महत्वाचं इमोशनली आणि मेंटली हेल्थी बेबी वाढवणं फक्त पालकच करू शकतात. बिकॉज देर इज ओनली वन रिझन सायंटिफिक, यू कॅन मेंटेन द वेगल टोन असं म्हटलं जातं. वेगस नावाचे एक नर्व आहे, त्याची पुढे अमेग्डाला आणि बाकीच्या गोष्टींमुळे जे काही डिस्टर्बन्स येतं, तो डिस्टर्बन्स जर त्या मुलाने किंवा मुलीने आई किंवा बाबाला मिठी मारली, इट नलिफाईज. तुम्हाला एका सेकंदाच्या आत कळतं की मुलामध्ये काय डिस्टर्बन्स आहे. आपण ग्राउंडेड असलं पाहिजे, आपण रूटेड असलं पाहिजे. आपणच आपल्या प्रॉब्लेम्स मध्ये जर अडकलेलं असेल तर आपल्याला दुसऱ्याच्यातलं डिस्टर्बन्स काय कळणार. म्हणून ज्या वेळेला म्हटलं जातं ना 100%, तुम्ही 100% मुलांबरोबर असलं पाहिजे. असेल तर इमिजिएटली कळेल. आणि नाहीतर मग असं होतं, अरे काय माहितीच नाही, काल तरी आली होती आणि आज सकाळी बघितलं बेडरूम मध्ये नाहीये. हे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. आणि हे सगळं आपण करू शकतो, कारण हे सगळं रिपेअर करणाऱ्या गोष्टी आहेत. हे विवेकानंद म्हणतात तसं आपण सगळं हे ज्ञान घेऊन जन्माला आलेलो आहोत. तुम्हाला मी शिकवायची गरज नाही, मला 10 पुस्तकं रेफर करायची गरज नाही, कारण इट ब्लड इज थिकर दॅन वॉटर म्हटलं जातं ना, तसं हे सगळं जेनेटिकली आपल्याकडे आलेलं आहे. फक्त आपण वेळ देऊन त्याला बाहेर काढतो. हे जर आपण काढलो, हे जर आपण रक्षण करायला सुरू केलं, ह्या पद्धतीने जर आपण मुलांना वाढवलं, तर ती मुलं आपलं तरी करतातच, शिवाय राष्ट्र निर्माणामध्ये खूप मोठं काम करतात. भारताबद्दल जर त्यांच्याशी बोलत राहिलं पण, तर का नाही वाटणार त्यांना आपलं गाव सोडून दुसरीकडे जाण्यासाठी? नाही जाणार कुणीही. इट्स अन इंटेलिजन्स शिकवायला. आणि ही बुद्धी मनाची आणि शरीराची, पालकत्वाची ही आपल्याकडे आहे. माझी फक्त इच्छा आहे किंवा विनंती आहे, तुम्ही थोडस त्याच्यावरती जोर देऊन पालक चांगल्या पद्धतीने, म्हणजे तुमच्या पाल्याची पण प्रोग्रेस होईल आणि तुमची पण प्रोग्रेस होईल. कुठलंही लेक्चर घेताना 3-4 अंगाने आम्हाला विचार करावा लागतं, मी कोणाला मेसेज देते. आज पालक लेक्चर ऐकत असल्यामुळे मला पालकांना मेसेज द्यावा लागतो हा सगळा. आणि समजा पाल्य ऐकत असतील, मुलांसाठीचं लेक्चर असेल, तर मग मी नक्की त्यांना उलट्या बाजूनी सांगते की पालक तुमच्यासाठी काय काय करतात आणि तुमची काय ड्युटी आहे. आणि हे जर समाजासाठी असेल तर मग मी समाजाला दुसऱ्या पद्धतीने सांगायला लागतं की कुटुंब व्यवस्था कशी मेंटेन करायला लागते, त्याचं वेटेज काय. चालेल. मला वाटतं जवळपास दिलेल्या टाइम मध्ये मी सगळं घेतलेलं आहे. आता तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता, किंवा कुठल्याही गोष्टीवर तुम्हाला आणखीन थोडं असेल तर विचारू शकता. अजून आपल्याजवळ 10 मिनिटं आहेत मला वाटतं, कारण विषय खूप मोठा आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही विषयावरती आपण करू शकतो. नंतरची स्लाइड घेते. हा हे बघा, शेवटचं गोल. एक सेकंड ना, हा एक शेवटची स्लाइड संपवते. फायनली आपण हे सगळं कशासाठी करतोय? इट इज कॉल्ड एज परस्यूट ऑफ हॅपीनेस. परस्यूट ऑफ हॅपीनेस नावाचा खूप मोठा प्रोजेक्ट अब्रॉडला सुरू आहे. आपल्याकडे दलाई लामा सुरू करतायत. इमोशनल इंटेलिजन्स, भावनिकरित्या युजली काय होतं, अकॅडमिक इंटेलिजन्स आणि इमोशनल इंटेलिजन्स हे खूप वेगवेगळे फॅक्टर्स पडतात, क्वेश्चन्स पडतात. असा अभ्यास केला गेला की 99% पडलेला मार्क मुलगा आणि 70% मार्क पडलेला मुलगा एकाच कंपनीमध्ये जॉबला लागले. 99% मार्क पडलेला मुलगा 1.5-2 वर्षांनी कंपनी सोडून बाहेर पडला, कारण त्याला तो इमोशनल स्ट्रेस सहन होत नव्हता. तिथे मानवी व्यवहारच त्याला माहिती नव्हतं, कारण सातत्याने तो अभ्यासच करत होता. पण 70% असलेला मुलगा पुढे आयुष्यात त्या कंपनीचा सीईओ झाला. म्हणजे काय लक्षात आलं रिसर्च करणाऱ्यांचा, अकॅडमिक कोशंट इज नॉट सफिशियंट टू सर्व्हाइव्ह अ हॅपी लाईफ. इमोशनल कोशंट इम्प्रुव्हमेंट करणं, आणि ही एकच कोशंट अशी आहे की आयुष्यभर आपण वाढवू शकतो. अकॅडमिक्सचं कसं असतं, इंटेलिजन्सचं एकदा ते तयार झालं की त्याच्या पुढे नाही त्याला वाढवू शकत, हार्डली 2-3% वाढवू शकतो. त्यामुळे जिथे काम करायचं आहे तिथे जर आपण काम केलं, दॅट इज कॉल्ड एज परस्यूट ऑफ हॅपीनेस. म्हणजे कशासाठी आपण हे सगळं करणार आहोत.
जरी तुम्हाला आता वाटलं आता मला विश्वास पटत नाही, मला बिलीव्ह होत नाही आता, तरी सुद्धा थांबू नका. लागणार आहे माहिती नसेल तर आपल्याला वेट करणं मिळतं. सेल्फ रेग्युलेटेड चॅट लक्षात येतं. तुमचं बरोबरच असू दे, ज्या घरात असू दे, म्हणजे आपलंच मुलं आहे, आपल्या बरोबरच राहू दे ना, असं थोडंच म्हणणार आहे त्या कुटुंब व्यवस्थेला. मी तुला संस्कार देणार, मी तुला खाऊ पिऊ घालणार, मी तुला शिक्षण देणार, सगळं करणार, तरी सुद्धा आपण राहू ना, एकत्र राहा, खालीवर राहा, एका गल्लीत राहा, एका गावात राहा, व्हेरेवर यू लिव्ह, बट त्याला मॅनेज करता आलं पाहिजे. त्याची डिपेंडन्सी दुसऱ्यावर जाता नाही कामा. तो आपल्या आनंदासाठी. ऐकू येते ना मी? ऑडिबल आहे ना? काय पॉज झालंय? हॅलो. हा मॅडम, शेवटचा मुद्दा एवढा क्लिअर नाही झालेला, बराचसा डिस्कनेक्शनच होता. परत रिपीट केला तर फरक चालेल चालेल. आपल्याला काय घडवायचं आहे, शेवटी काय घडवायचं आहे, आपलं मूल त्याच्या भावनिक डिस्टर्बन्स साठी स्वतःवरतीच डिपेंड असलं पाहिजे. कुणाकडेही त्यानं म्हणजे बायकोवरती, बॉसवरती, मुलांच्या वरती, पुस्तकांवरती, कुठल्या साधू महाराजांच्या वरती नाही, आई वडिलांच्या वरती नाही. आपण त्याला एवढं वी आर गोइंग टू हेल्प हिम, but we are not going to make him dependent on us emotionally. आणि ज्या वेळेला असलं सुदृढ बालक तुम्ही समाजामध्ये सोडता, त्यावेळेला समाजाचं अतिशय म्हणजे अतिशय चांगलं करतो. त्यामुळे आजच्या लेक्चरचं शेवट असणार आहे हॅपी अँड सेल्फ रेग्युलेट. हा माझा जुगाड काउन्सिलिंग सेंटरची स्लाइड आहे. ईमेल आणि मोबाईल नंबर दिलेले, कन्सल्टेशनचे टाइम. आपल्याला कुणाला काही प्रश्न विचारायचे असले तर विचारू शकता. वृषाली मॅम, मुद्दा कुठला राहिला असेल तर जरूर सांगा, मी बोलू शकते. त्याची कुठला पॉइंट क्लिअर व्हायचा असेल किंवा काही असेल तरी आपल्याजवळ आहे 5 मिनिटं. एकच मुद्दा होता जो बऱ्याचदा म्हणजे माझ्या ऑब्झर्वेशन मध्ये आलेला आहे, की खूप सारे म्हणजे लहान मुलांना मोबाईल किंवा टीव्ही पुढे बसून जेवायला घालतात पॅरेंट्स बरेचसे. आणि माझं मूल मोबाईल ऑन केल्याशिवाय जेवतच नाही किंवा व्हिडिओ कार्टून पाहिल्याशिवाय जेवतच नाही, हे कंडिशनिंग झालेलं आहे. तर त्याच्याबद्दल कसं गाईड कराल? सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोबाईल किंवा स्क्रीन हे जे माध्यम आहे, कुठलंही तुम्ही सिनेमा बघा, नाटक बघा, मोबाईल वरती टीव्ही बघा, सिरियल्स बघा, कार्टून्स बघा, हुएवर म्हणजे कुठल्याही वयापासून किड्स पर्यंत, त्याच्यामध्ये जे दाखवलं जातं ते 5 सेन्सेस थ्रू जातं आपल्याला. म्हणजे आपण डोळ्यांनी बघतो, कानाने ऐकतो, ऍट ए टाइम ते आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये जातं, अंतर्मनामध्ये जातं. आणि मनामध्ये ती गोष्ट परमनन्सीकडे जाऊ शकते. ज्या मुलाला जर इकडे मोबाईल बघतो आणि इकडे खातोय, तर काय खातोय जर नसेल तर ते अन्न पचन आणि बाकीच्या गोष्टी तर लांबच राहिल्या. मी काय खाते हेच कळत नाही, आणि मी जे बघते ते माझ्या अंतर्मनात, म्हणजे डबल नुकसानी आहे, शरीराची पण नुकसानी आणि मनाची पण नुकसानी. त्यामुळे अत्यंत म्हणजे अत्यंत चुकीचं हे आहे. 5 मिनिटं तुम्ही थांबा, 10 मिनिटं तुम्ही थांबा, 5 मिनिटाच्या ब्रेकमध्ये जेवण होऊ शकतं मुलाचं, 10 मिनिटाच्या ब्रेकमध्ये. पुन्हा इथे चाललं, प्रश्न तोच आला, मी जर ब्रोकन ऍडल्ट असेल तर माझेच प्रॉब्लेम्स मला सॉल्व्ह होत नाहीत आणि मी मुलाची किटकिट कुठे बसतो, चमच्याने फटाफट घास घातले, संपला माझा विषय. खायला घातलंय, फिनिश. काय झालं, मी काय करते, मी काय घडवते आहे त्याच्याकडे नाही लक्ष, कारण माझेच प्रॉब्लेम्स एवढे येतात, मी माझं मलाच आवरू शकत नाही आणि समोरचे. त्यामुळे वृषाली मॅम, हे अत्यंत म्हणजे तुमचं ऑब्झर्वेशन एकदम योग्य आहे, चुकीचं आहे.
त्याच्यावर रिसर्च आहे, भरपूर रिझल्ट आलेले आहेत. हा. मला वाटतं त्याच्यामुळेच डेफिशियन्सी खूप दिसत आहेत मुलांमध्ये, की ते प्रॉपर डायजेस्ट होत नाहीये आणि त्याच्यामुळे ऍब्झॉर्प्शन नाही होत नसणारे विटॅमिन्स, भले आपण त्यांना खायला देतोय. खायला देतो आणि गंमत अशी असते की 50% MLS मुळे तोंडातच होतं आणि हल्लीची मुलं आणि नको त्या गोष्टी खातात, म्हणजे पॉपकॉर्न खातील, लेस खातील, कुरकुरे खातील, हे सगळं सुरू असणार आहे. म्हणून शारीरिक आणि मानसिक टीव्ही बघू चालेल. अजून चॅटबॉक्स मॅम आवाज खूप कट होतोय तुमचा मॅडम. आवाज खूप कट होतोय तुमचा. कट होतोय मॅम, बघते इंटरनेट माझ्या घरामध्ये. बघा आता येतोय मॅम. कुणाला काही प्रश्न विचारायचे हॅलो. असतील तर ते स्वतःला अनम्यूट करून विचारू शकतात किंवा जर त्यांनी हँड रेज केला किंवा चॅट बॉक्स मध्ये टाईप पण करू शकतात. खूप छान तुम्ही मार्गदर्शन केलेलं आहे. बऱ्याचशा गोष्टी ज्या आपण म्हणजे सहजासहजी लक्षात येत नाहीत आपल्या आणि आपण असं का होतं वगैरे म्हणू शकतो, त्याचे पण तुम्ही म्हणजे शंका निरसन केलेलं आहे. जे पालक जॉईन झाले त्यांच्या बऱ्याचशा म्हणजे गोष्टी लक्षात आलेल्या असतीलच या. कुणाला काही शंका असल्यास ते चॅट बॉक्स मध्ये टाईप करू शकतात किंवा स्वतःला अनम्यूट करून विचारू शकतात. किंवा इथे दिलेला मोबाईल नंबर तुम्ही लिहून घ्या. आम्ही नंतर ह्याला एक रिक्वेस्ट पाठवा. आमची एक ग्रुप आहे व्हॉट्सअपचा, ज्याच्यामध्ये आम्ही लाईफ स्किल शिकवतो, जीवन कौशल्य. त्याच्यामध्ये तुमच्या प्रश्नांचं उत्तर दिलं जाईल, आता कमी वेळ असेल तर. पर्सनल जर कोणाला काही इंडिव्हिज्युअल विचारायचं की आता तुम्ही ग्रुपमध्ये नाही विचारू शकत, तर तुम्हाला ऑकवर्ड वाटतंय, तरी तुम्ही मॅडमला या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. आणि तसं सर्व पॅरेंट्सनाही सांगायचं की आज आपण पालकत्व म्हणजे काय पाहिलं, तर येणाऱ्या काही काळामध्ये आपण मॅडमकडनं मुलांना आपण गाईड करणार आहोत की पाल्यत्व पण ही जबाबदारी आहे मुलांची, की आपण आई वडिलांशी कसं वागलं पाहिजे, घरात कसं वागलं पाहिजे. कारण आपण आई वडील सांगताना मुलांना ते वाटतं की सारखेच आम्हाला सांगतात, लेक्चर विलन होऊन बसतात पालक त्यांच्यासाठी. पण थर्ड पर्सन सांगितलं की मुलं थोडं ऐकतात. म्हणून आपण मॅडमचं लेक्चर येत्या काळात घेऊ आणि त्याचंही तुम्हाला लिंक पाठवली जाईल. तो पण तुमच्या मुलांना अटेंड करायला लावा ते लेक्चर. पर्सनल नंबर शेअर नका करू तुम्ही. इथे स्क्रीनवर जो दिसतो मॅडमचा नंबर, तो तुम्ही लिहून घ्या आणि तुम्ही त्यांना व्हॉट्सअपला जॉईन होऊ शकता. मला मेसेज टाका तुम्ही, मी ग्रुपला तुम्हाला 2-4 दिवसात जॉईन करून घेते. आज आठवणीनं गेल्यानंतर कंगारू केअर मुलांना जरूर जवळ घ्या, मिठीत घ्या. आजपर्यंत झालेल्या गोष्टी बाजूला राहिल्या, पण इथून पुढच्या आयुष्यामध्ये माझ्या सासूबाई मला नेहमी लक्ष सांगायचे, कल्याणी लक्ष ठेवून दुर्लक्ष करायचं. म्हणजे त्यांना कळता नाही का मग की आपण त्यांच्यावर वॉच ठेवलं, पण आपला पुरेपूर वॉच असला पाहिजे. त्या पद्धतीनं पेरेंटिंग करा. सूर्यवंशी ताईंचा मेसेज आहे बहुतेक की त्यांना 3 मुलं आहेत. घरी खूप बोलतात मुलं, पण बाहेर बोलायला लाजतात. समर्थ आणि सूर्यवंशी यांचे पॅरेंट आहेत. मुलांचं वय सांगता येईल का, म्हणजे मॅडम तसं गाईड करतील? नाही, ह्याची काहीच गरज नाही मॅम. सोशल स्किल्स फक्त म्हणजे बाहेर सोशल स्किल्स कमी पडतायत. तुम्हाला सातत्यानं त्यांना एक्सपोज केलं पाहिजे. प्रत्येकाला वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये जॉईन करून द्यायला पाहिजे. तिघं जर कम्फर्टेबल स्वतःबरोबरच असतील तर ते बाहेरच्यांशी बोलण्याचं टाळणार शक्यतो. त्यामुळे त्या तिघांना वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये मिक्स करून त्यांच्याशी कम्युनिकेट करायला. आणि आता काय झाले प्रॉब्लेम, कोविडमध्ये बरेचसे नुकसानी झालेले, तसं हा एक खूप मोठा लॉस आहे जो कम्युनिकेशन मधला होणार आहे तो. कारण 2-3 वर्ष जवळपास मुलं एकमेकांना भेटत नाहीत, ग्रुप ऍक्टिव्हिटीज होत नाहीत. भेटलं तरी नोन लोकांच्यात भेटतात सेफर राहण्यासाठी. त्यामुळे थोडासा त्रास आपल्याला होणारच आहे नंतर सुद्धा, पण तरी सुद्धा ही काळजी घेतला तर नक्की त्याच्यातून बाहेर पडू शकतो.
चालेल, फारसे प्रश्न काही नसले तर वृषाली आपण थांबूया. मी रुपाली मॅडमना विनंती करते की त्यांनी नक्कीच. खरं तर सेशन संपू नये असंच वाटतंय. आज माझी 2 लहान मुलं आहेत. एक 6 ते 7 वयोगटात आहे आणि एक 3 ते 4 वयोगटामध्ये आहे. ज्या पद्धतीने मॅडमचं मार्गदर्शन चालू आहे, तर ते अजून एक्सटेंड व्हावं, अजून पुढे एखादे काही एक्सपिरियन्स मॅमने शेअर करावे असंच खरं तर वाटतंय. पण मला वाटतं वेळेचं आणि सगळ्या गोष्टींचं बंधन आपल्याला निश्चित तिथे आहे. आज या ठिकाणी पालकत्व, ऍक्च्युली हेल्दी पालकत्व कसं असावं या संदर्भातच मला वाटतं खूप छान मार्गदर्शन डॉक्टर कल्याणी कुलकर्णी मॅडम यांनी आपल्याला केलेलं आहे. खूप छान समुपदेशन मॅडम आपण इथे केलेलं आहे आमच्या पालकांचं. म्हणजे अगदी बेसिक गोष्ट आहे की सगळ्यात बेस कुठे जाऊन जुळतो, नाळ कुठे जोडली जाते, तर ती आहे हेल्दी फॅमिली असणं हे फार गरजेचं आहे. मुलांशी सुसंवाद असणं फार गरजेचं आहे. मुलांच्या संपर्कात राहणं, त्यांना 100% वेळ देणं हे देखील तितकंच गरजेचं आहे. आणि आता मुलं जे मिस करतायत की सोशल कनेक्टिव्हिटी जी मुलांची तुटलेली आहे, ही सगळ्यात मोठा ड्रॉबॅक तिथे क्रिएट करत आहे. तर निश्चित या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे पालक या गोष्टीला फॉलो करतील, वेळोवेळी तुमच्याकडूनही समुपदेशन मार्गदर्शन घ्यायचा प्रयत्न करतील. आपण नंबर डिस्क्लोज केलेलाच आहे. वेळात वेळ काढून या ठिकाणी आपण उपस्थित राहिलात. वाई तालुक्यातील पालकांना आणि जे काही शिक्षक आज या ठिकाणी जॉईन झालेले सगळ्यांना आपण मार्गदर्शन पुरेपूर केलेलं आहे. त्यासाठी भारत विकास परिषदेतर्फे मी रुपाली कदम आपले आभार मानते. वाई तालुक्यातील बऱ्याचशा शाळा आज या ठिकाणी जॉईन झालेल्या आहेत. शाळेचे प्रिन्सिपल्स असतील, शिक्षक असतील, शाळेचे पालक असतील. मग त्या वेगवेगळ्या शाळा इंग्लिश मिडियमच्या आहेत, मराठी मिडियमच्या आहेत, नगरपालिकेच्या शाळा आहेत, जसं जॉय अकॅडमी असेल, ब्लॉसम चिल्ड्रन अकॅडमी असेल, विजन इंग्लिश मिडियम स्कूल असेल, दिशा अकॅडमी असेल, वाई हायस्कूल असेल, कन्या शाळा असेल, द्रविड हायस्कूल असेल, सगळ्या शाळांचे उपस्थित असलेले पालक, शिक्षक वर्ग या सगळ्यांचे मनापासून मी भारत विकास परिषदेतर्फे आभार मानते. आज या ठिकाणी हा कार्यक्रम घडवून आणला त्या भारत विकास परिषदेच्या अध्यक्षा प्रवीणा ओसवाल यांचेही मी आभार मानते. खूप खूप धन्यवाद. आणि मला वाटतं आता ही मीटिंग आपण डिक्लेअर करूया की या ठिकाणी संपलेली आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. थँक्यू.